पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले, अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन, त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडोनी कर। अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन। तुका म्हणे चित्ती देव, तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव। अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले। बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले। महाराज म्हणतात, जो जसा बोलतो आणि तसंच वागतो त्याचे पाऊले मी वंदीन, त्याचं मी दर्शन घेईन, त्याच्या मी चरणाला स्पर्श करेल। का? तर तो देव असतो। जो सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय त्या सत्यासारखं वागतो तो प्रत्यक्षात देव असतो। कारण सत्य हा देव असतो। सत्य देव आहे, देव सत्य आहे। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागहा दाविला जगताकार। सत्य तू विठ्ठला, सत्य विठ्ठल आहे, विठ्ठल सत्य आहे। अर्थात जो सत्य बोलतो तो विठ्ठल असतो आणि जो सत्य बोलून त्या सत्यासारखं वागतो तो विठ्ठल असेलच। आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले। जो जसं बोलतो आणि तसाच वागतो तो देव असतो। पण बोले तैसा चाले याचा सदैव पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा लागेल, निगेटिव्ह नाही। एखादा मनुष्य जर म्हटला मी तुला उद्या काठीने मारतो, काय बोललाय? मी तुला उद्या काठीने मारतो, आणि खरोखरच उद्या त्यांनी त्याला काठीने मारलं, इथं काय झालंय? जसं बोललाय तसं वागलाय, मग तो काय देव आहे का? नाहीये। तो वाईट बोलणं, खोटं बोलणं आणि तसं वागणं तो देव नसतो आणि त्याचे पावले वंदायचे नसतात। बोले तैसा चाले याचा पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा लागतो, निगेटिव्ह नाही। पॉझिटिव्ह म्हणजे बोले तैसा चाले म्हणजे जो सत्य बोलतो, चांगलं बोलतो, सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो तो देव असतो। आणि हा याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे। बोले तैसा चाले याचा सदैव पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा, सकारात्मक अर्थ घ्यायचा। अर्थात जो सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो तो साक्षात देव असतो। आणि महाराज म्हणतात मी त्याचे शरण वंदीन।
याची साक्ष तुकोबाराय याच अभंगाच्या शेवटच्या चरणात देत आहेत. महाराज लिहित आहेत की तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव. जो सत्य बोलतो आणि सत्यासारखं वागतो, जो सत्य बोलतो आणि जे बोललाय तेच वागतो, त्याच्या चित्तात देव राहायला येतो. याच अभंगात शेवटच्या चरणात महाराज बोलतात त्याच्या चित्तात देव राहायला येतो. आणि म्हणून बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. अर्थात जो सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय त्या सत्य बोलण्यासारखं वागतो, तो देव असतो आणि मी त्याची पावले वंदीन. अर्थात माणसाची कथनी आणि करणी एक असावी. माणसाची कथनी आणि करणी एक असावी. मनुष्य जे बोललाय तसंच त्यांनी वागावं. अर्थात सत्य, अर्थात चांगलं. जे चांगलं बोललाय, जे सत्य बोललाय तसंच वागतो. याला म्हणायचं बोले तैसा चाले. आणि याने फायदा काय होतो तर महाराज म्हणतात त्याची वंदीन पावले, त्याचे मी पावले वंदीन. का तर तो देव असतो. जो सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय तसंच वागतो, तो देव असतो. हनुमान महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय तसंच वागतो, तो देव असतो. का तर सत्य हे विठ्ठल आहे, अर्थात सत्य हा देव आहे, देव हे सत्य आहे. म्हणून जीवनात सत्य बोलणं आणि सत्य वागणं, अर्थात जे सत्य बोललाय त्या सत्यासारखंच वागणं, ते करून दाखवणं, याला फार महत्व आहे. पण समाजात आज असं घडत नाही. माणसं भले सत्य बोलतही असतील, पण सत्य बोलतात पण ते सत्यासारखं वागत नाहीत, ही भानगड आहे. सत्य बोलतात, बोलून जातात, जबान देतात. हा एखाद्याने 10,000 मागितले, हो मी तुला देतो रे, देतो म्हणायचं. आणि दुसऱ्या दिवशी तो मनुष्य पैसे मागायला आला की पैसेच द्यायचे नाही. मग जे बोललाय, जे सत्य बोललाय तसं वागला का? नाही वागला. कुठल्याही प्रकारचं सत्य घ्या, मनुष्य सत्य बोलून जातो पण ते सत्य आचरणात आणत नाही, हा दोष आहे, हे पाप आहे. पण जो सत्य बोलतो आणि ते सत्य आचरणात आणतो, तो देव असतो. आणि म्हणून त्याची वंदीन पावले. मी बोलून गेलो की माणसं सत्य बोलतात, बोलत नाहीत असं नाही, सत्य बोलतात, पण जे सत्य बोलतात तसं वागत नाहीत, ते आचरणात आणत नाहीत. त्यामुळे सगळा गुंता होतोय. आज बघा तुम्ही, समाजात एवढी कीर्तनं होत आहेत, एवढी प्रवचनं होत आहेत, पण समाज किती सुधारलाय? समाज आहे तिथंच आहे. उलट समाजाची अधोगती झाली असं म्हणलं तरी चालेल, प्रगती नाहीये. आज एवढे बहुसंख्येने सप्ताह होत आहेत, कीर्तनं चाललीत, प्रवचनं चाललीत, पारायणं चाललीत. किती समाज सुधारलाय? आज 90% लोक दारू पितात, 90%. 10% अपवाद सोडा. 60-70% लोक तंबाखू खातात, 10-20% लोक गांजा वडतात, 30-40% बिड्या वडतात, 50%च्या पुढे करंटपुड्या खातात. दारू तर 80-90% लोक पित आहेत. ही माणसं काय कीर्तनात नसतात असं वाटतं का तुम्हाला? असतात. कीर्तनात बसलेली सगळीच माळकरी असतात असं नाही. 25% त्या दारू पिणारा असतो, बिड्या ओढणारा असतो, करंटपुड्या खाणारा असतो. मग समाजाची अशी परिस्थिती का झाली की एवढी कीर्तन प्रवचन होत आहेत, एवढा परमार्थ चाललाय, तरी समाज आहे तिथंच आहे. प्रगती होण्याची समाजाची अधोगती होते, असं का होतंय? आज माणसं कीर्तनानं सुधरत नाहीत,
आणि तमाशानं बिघडत नाहीत. खेदाची बाब आहे. तमाशानं बिघडत नाहीत, कीर्तनानं सुधरत नाहीत. का बरं? माणसं कीर्तन ऐकूनही सुधरत नाहीत. याची प्रमुख 2 कारण आहेत. पहिलं कारण, वक्ता अर्थात कीर्तनकार विरक्त नाही. आणि दुसरं कारण, कीर्तनकार जसं बोलतो तसा वागत नाही. इतर छोटे मोठे कारण अजून असू शकतात, पण प्रमुख 2 कारण आहेत. मी काय प्रश्न उभा केलाय की इतका परमार्थ चालला, इतकी कीर्तनं चालली आहेत, प्रवचनं चालली आहेत, इतकी कीर्तनं होऊनही समाज सुधरत का नाही? तर याची प्रमुख 2 कारण आहेत. पहिलं कारण, कीर्तनकार विरक्त नाही आणि कीर्तनकार जसा बोलतो तसा वागत नाही. म्हणून समाज कीर्तन ऐकूनही सुधरत नाही. कारण वक्ता हा विरक्त असावा. वक्ता हा विरक्त असावा. काय वक्त्याची व्याख्या? विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृहो. वक्ता विरक्त असावा, वक्ता वैष्णव असावा, वक्ता द्रष्टांत कुशल असावा, वक्ता निस्पृह असावा. या 4 गोष्टीपैकी आमचा आजचा वक्ता, आजचा कीर्तनकार नेमका कुठं बसतोय का बघा बरं. तो विरक्त आहे, तो वैष्णव आहे, तो द्रष्टांत कुशल आहे का तो निस्पृह आहे? मला वाटत नाही एकाही अटीत बसतोय म्हणून. पहिल्या अटीलाच तो फेल झालाय. विरक्त आहे का? विरक्तो वैष्णव. विरक्त आहे का वक्ता? वक्ता विरक्त नाहीये. काय विरक्तीची व्याख्या? एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं म्हणजे वैराग्य, म्हणजेच विरक्ती. एका हरिनामाशिवाय कशाचीही आवड शिल्लक न राहणं ही विरक्ती असते. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. धन जन माता पिता, जायजात सोनं नाणं काही 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 आवडत नाही. मुलं बाळ काही काही, बायकाबरोबर काही आवडत नाही. आवडतो तर फक्त नारायण आणि नारायणाचं नाम. अर्थात एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असतं. कोणता वक्ता बसतो याच्यात? तुम्हीच तपासा. माझ्याकडून कशाला वधवून घेता? एखादा अपवाद सोडा, 100त एखादा अपवाद, 99% बसत नाहीत. उठले वैराग्य जेने, हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनी असून आत्ताचे गेले. त्रैलोक्याची संपत्ती पायावर लोटांगण घेते, पण ती कुत्र्याच्या उलटीसारखी तुच्छ वाटते, ती भोगावी वाटत नाही. ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, ती भोगाव्यायचे न रुचे मना माझे. हे लोकापासून परलोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत सर्व भोग उपलब्ध आहेत, पायावर लोळत आहेत, पण ते किळसवाने वाटतायत, ते भोगावेसे वाटत नाहीत. तात्पर्य, किंवा सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिकळ सरीचे मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो ढेकळाच्या नजरेने पाहतो. मी म्हणतो असू द्या, हे फार कडक वैराग्य झालं. इतकं वैराग्य झालं, तुम्ही महात्मा झाले, संतच झाले, हे फार पुढचं आणि कडक वैराग्य झालं, मी बोललेलो. पण किमान तुम्ही वैराग्य पथावर तरी असावं. वैराग्य पथावर तरी असावं, तरी पुरेसं आहे. आजच्या वक्त्यामध्ये विरक्ती दिसत नाही. वक्ता व्यासपीठावर विरक्तीच्या गोष्टी करतो. कीर्तन चालू आहे, कीर्तनकार बोलतो मोठ्या मोठ्यानं, माझे तुकोबार आहे, बरोबर तुझे, माझे तुकोबार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलेला नजराना वापस करतात. कशी गंमत आहे. माझे तुकोबार आहे, हा फार शब्द वापरतात कीर्तनकाराचे. माझे ज्ञानोबार आहे,
माझे तुकोबार आहे. बरोबर, तुझे तुकोबार आहे. चल पुढं. माझे तुकोबार आहे. छत्रपतींचा नजराणा वापस पाठवतात. काय विरक्ती तुकोबारायची. तुकोबारायची विरक्ती वर्णन करायची आणि जाताना 15,000चं पाकिट घेऊन जायचं. हा, याला म्हणता का बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बसते काय नियमात. तुकोबारायची विरक्ती व्यासपीठावर वधवायची. तुकोबाराय विरक्त होते. तुकोबारायांनी विरक्तीतून अभंग लिहिलेत, पण विरक्ती आमच्यासाठी सांगितली आहे. आम्ही त्यांच्यासारखे विरक्त व्हावं. तुकोबारायचे अभंग आम्ही तुकोबाराला जोडतो. अरे ते तर अवतारी संत आहेत, त्यांना कशाला जोडता अभंग. तुकोबाराय निमित्त मात्र आहेत. त्यांनी जरी आपल्या अंगावर अभंग ओढलेत ते निमित्त मात्र आहेत, ते आमच्यासाठी लिहिलेत. तुकोबाराच्या जीवनातली विरक्ती आमच्या जीवनात यावी ही त्यांची तळमळ आहे. पण विरक्तीच्या गोष्टी करायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. माझे तुकोबाराय, माझे तुकोबाराय. छत्रपतींचा नजराणा परत करतात. काय विरक्ती तुकोबारायांची. आणि तू जाताना 15,000चं पाकिट घेऊन जातो, 21,000चं पाकिट घेऊन जातो. तुझी विरक्ती कुठे गेली रे बाबा. तू काय बोलला व्यासपीठावर. तुकोबाराय छत्रपतीचा नजराणा सोनं नाणं वापस करतात. अर्थात तुकोबाराय विरक्त आहेत. मग तुझ्या जीवनात विरक्ती येऊ दे ना. तुला 15,000चं पाकिट कशाला पाहिजे. तू बोलतो तसं वागतो का. नाही वागत, नाही वागत. मग बोले तैसा चाले त्याची वंदन पावले. जो सत्य बोलतो आणि ते आचरणात आणतो तो देव असतो. तुकोबाराय म्हणतात मी त्याचे पावले वंदन करेन, त्याच्या मी पाया पडेल. बोले तैसा चाले त्याची वंदन पावले. पण आम्ही बोलतो तसं वागत नाही. तुकोबारायचं वैराग्य व्यासपीठावर वर्णन करतो आणि 15,000चं पाकिट घेऊन जातो. कीर्तन संपल्यावर कीर्तनाचा मोबदला. का जग सुधरल तुमच्या वाणीनं. का सुधारावं जगानं. लोका सांगे ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. ते कोरडे पाषाण जाऊ दे तिकडं. जुनी मन एक आपली. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. पण तुकोबाराय म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं, वैराग्याच्या गोष्टी सांगायच्या, आणि कीर्तनकाराच्या मनात काय धन आणि मान आहे. बोले तैसा चाले वागतोय का. नाही वागत. का समाज सुधारलो. गांधीजीच्या एका शब्दावर इंग्रजानं भारत सोडला. अंग्रेजो भारत छोडो चले जाओ. एका शब्दावर इंग्रजाने भारत सोडला. का. गांधीजीच्या जीवनात त्याग होता. गांधीजीच्या जीवनात त्याग होता, आणि त्याग हे वैराग्य असते. जीवनात त्याग असावा, जीवनात वैराग्य असावं. समाज चळचळ कापतो, तुमचा आज्ञाधारक बनतो. तुम्ही जसे वागाल ते आचरण करतो, तुम्हाला आपला आदर्श ठरवतो. तुमच्या जीवनात वैराग्य असावं. आज वक्त्याच्या जीवनात वैराग्य नाहीये, म्हणून समाज वक्त्याचं ऐकत नाही. ऐकतो आणि सोडून देतो. कीर्तनात हसतो आणि निघून जातो. कारण वक्त्यामध्ये विरक्तीची काही छाप किंवा क्वालिटीज नाहीये. आम्ही कीर्तन करतोय ते केवळ पैशासाठी. जर कीर्तनकाराला पैसे द्यायचे बंद केले किंवा घेऊ नका म्हटलं तर सप्ताहच बंद पडतील. कीर्तनच व्हायचे नाहीत. आम्ही कीर्तनच करतोय कशासाठी. पैशासाठी, देवासाठी नाही. कीर्तन देवासाठी असावं. तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या पाय पडायला गेले, फक्त पांडुरंगासाठीच जावं, पाय पडावं आणि यावं. बाकीच्या गोष्टीमध्ये घुसाडू नयेत. कीर्तन करायचं देवासाठीच करावं, मुक्ती मिळण्यासाठीच करावं, पैशासाठी नाहीये. आणि पैशासाठी करत असाल तर लाखो कीर्तन करा, माती मोले देव पावणार नाही. संत सेना महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. ही संत मंडळींनी पांडुरंग प्रत्यक्षात बोलायची एकमेकाशी. सेना महाराज
पांडुरंगाच्या समोर उभा राहिले, दर्शन घेतलंय आणि सेना महाराज बोलू लागलेत पांडुरंगाला. पांडुरंग काही बोलेनाच. म्हणले देवा आज काय रुसले काय? काहीच बोलनात. पांडुरंग म्हणतो सेना तू आज कशाला आला पंढरपूरला? म्हणले देवा तुम्हाला भेटायला, तुमचं दर्शन घ्यायला, दुसरं काय कारण आहे? पांडुरंग म्हणतो सेना तू खोटं बोलतोयस. म्हणले काय देवा? आम्ही तुमच्या दर्शनाला आलो. म्हणले देवा. म्हणले नाही सेना तू खोटं बोलतोय. म्हणले कसं काय देवा? म्हणले तू माझ्या दर्शनाला आला नाही सेना, तू चंद्रभागेतला दगड न्यायला आलास. तू चंद्रभागेतला दगड न्यायला आलास. सेना महाराज दचकले. सेना महाराजांनी चंद्रभागेत स्नान केलं आणि एक असा लंबोळा गोटा दिसला पसरट. म्हणजे चांगला म्हणजे वस्तार लावायला त्या निशाण्यासारखा. सेना महाराजांनी तो गोटा उचलला आणि पिशवीत टाकला आणि गेले दर्शनला. पांडुरंग म्हणतो सेना तू माझ्या भेटीला नाही आला, तू चंद्रभागेतील दगड न्यायला आलास. चुकलं म्हणले देवा. सेना महाराज गेले गडबडीत, तो दगड त्यांच्या पिशवीत तसाच गेला. 4-8 दिवसांनी पिशवी चापली, तो दगड सापडला. अरे म्हणले पांडुरंगाने तर रागवले, झापले आपल्याला दगड नेऊन टाकायला पाहिजे परत. सेना महाराज पुन्हा पंढरपूरला आले, चंद्रभागेत दगड टाकला, पुन्हा पांडुरंगा पुढे गेले, दर्शन घेतलं. म्हणले देवा आता तरी बोला ना. पांडुरंग म्हणतो सेना तू आज कशाला आला? म्हणले दर्शनाला. म्हणले खोटं बोलतोयस. म्हणले देवा नाही ना दर्शनाला आलो ना. म्हणले सेना तू खोटं बोलतोयस. मग देवा कशाला आलोय? म्हणले आज दगड टाकायला आलास. आज तू दगड टाकायला आलास. त्या दिवशी दगड उचलायला, दगड न्यायला आलास, आज दगड टाकायला आलास. सेना महाराज दर्शनाला गेले तर सेना महाराजांनी चंद्रभागेतला एक दगड घेतला वस्त्र लावायला. दगड घेतला आणि दगड टाकला, हेही पांडुरंगाला सहन झालं नाही. तर तुम्ही कीर्तन करून 15,000 आणि 20,000 आणि 40 आणि 50,000 घेतल्यावर ते पांडुरंगाला कसं सहन होईल? कसं सहन होईल? पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं हा एकच उद्देश असावा, बाकी कुठलाही नाही. नदीतला गोटा उचललेला त्याला सहन होत नाही. कीर्तन करण्याचा एकच उद्देश असावा, पांडुरंगाची भेट, आत्मज्ञान, वैराग्य, सद्गुरूची भेट, त्यातून मुक्ती. कीर्तनाचा एकच उद्देश असावा, पांडुरंगाची भेट. पैसा हा उद्देश नसावा. आणि पैशाच्या उद्देशाने जो कीर्तन करतो ती सेवा पांडुरंगापर्यंत पोहोचतच नाही. कितीही कीर्तन करा, कितीही कीर्तन करा. ज्या तुकोबरायांनी गाथा लिहिली ती गाथा सगळी मंजूर आहे तुम्हाला वारकरी संप्रदायाला. चुकून जर थोडं संप्रदायाचा नियम जर एखाद्या भोळसर माणसाकडून मोडल्या गेला तर लगेच टोकतात. संप्रदायाचं पालन करा, संप्रदायाच्या नियमासारखं वागा. थोडीही चूक झाली तर टोकतात, संप्रदायाचं पालन करा. मग कीर्तन करून पैसे घेणे हे संप्रदायाचं पालन आहे का? हे संप्रदायाचं पालन आहे का? अहो तुकोबाराय अवतारी संत प्रत्येक युगात पांडुरंगासोबत ते जन्म घेत आहेत. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद आहेत. भगवान विष्णूच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद आहेत. भगवान विष्णूच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव आहेत. आणि भगवान विष्णूच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत आणि 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज आहेत. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. अनेक युगापासून तुकोबराय देवासोबत अवतार घेतात. अनेक युगात ज्या वाणीला कधी असत्य शिवलं नाही, अनेक युगात तुकोबारांच्या वाणीला कधी असत्याने स्पर्श केला नाही. अर्थात तुकोबाराय आपल्या अनेक अवतारात कधीच खोटं बोलले नाहीत. मग तुकोबारायचं हे बोलणं खोटं होईल का?
कोणतं? कथा करुणी द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करुणी द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, हे एक प्रमाण आहे. आणि कथा करुणी देती घेती तुका म्हणे दोन्ही नरका जाती, अशी दोन वेगवेगळी प्रमाण आहेत. कथा करून, कीर्तन करून, प्रवचन करून जो पैसा घेतो तो नरकाला जातो, त्याचं अधपतन होतं. हे तुकोबाराचे विधान खोटं होईल का? अरे ज्या वाणीला कधी असत्याने शिवलंच नाहीये, जी तुकोबाराची वाणी कधी खोटंच बोलत नाही, मग गाथेतले 4-5 अभंग खोटे होतील का? सगळी गाथा आम्हाला खरी वाटते, मग हे 4 अभंगच का खरे वाटत नाहीत? तेही खरेच आहेत, तेही खरेच आहेत. मग कीर्तन करून जर नरकाला जायचंय तर नरकाला जायचे इतरही मार्ग आहेत ना, ते निवडावेत. कीर्तन करूनच का? माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. मी सप्रमाण बोलतोय, प्रमाणाने बोलतोय. मी चकाट्या मारत नाही, मी प्रमाणाने बोलतोय. तुकोबाराची सगळी गाथा जर खरी वाटते तर तुकोबाराचे 4 अभंगच का खोटे वाटतात? कथा करून द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करून द्रव्य देती घेती तुका म्हणे नरका जाती, तुका म्हणे दोन्ही नरका जाती, देणारा घेणारा दोन्ही. तुकोबाराज बोलतायत, पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. यापेक्षा काय बोलावं अजून तुकोबारायने? पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. कथा कीर्तन करून जे पुण्य येतं ते पुण्य जो विकतो तो आपल्या मातेसोबत गमन करतो, मातेसोबत गमन करतो. याचा अर्थ मी फोडीत नाही, तुम्हाला कळतोय. शब्द तुकोबारायांचे. पुण्य विक्रा ते मातेचे गमन, कथा कीर्तन करून जे पुण्य मिळते ते पुण्य जो विकतो तो आपल्या आईसोबत गमन करतो, हे तुकोबाराय बोलतात. भाडी ते धन विटाळतो. कथा कीर्तन करून पैसा घेणं म्हणजे आईसोबत गमन करणं, ती आईची भाड खाणं आहे. त्या पैशाचा विटाळ धरा. तुकोबाराय बोलतायत, आम्ही नाही, कोणी आमच्यावर रुसू नये. पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. कन्या गो करी कथेचा विक्रा, कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. जो कन्याला विकतो, कन्याचा हुंडा घेतो, जो गाय विकतो आणि जो कथा विकतो तो चांडाळ आहे. जो कन्या विकतो, गाय विकतो आणि कथा विकतो, कीर्तन विकतो, प्रवचन विकतो तो चांडाळ आहे, तो नरकाला जातो. का आम्हाला पटू नाही की तुकोबाराचे विधान सत्य आहेत? सगळी गाथा जर खरी आहे, तुमच्या नजरेत सगळी गाथा खरी आहे, तुकोबाराचे 4 अभंग का खरे नाहीत? मग का खोटे वाटतात? ही खरे वाटावे. आणि मला म्हणायचंय, म्हणून मला म्हणायचं की सेना महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत. दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाचा एकच उद्देश आहे, तू दर्शनाला आला ना सेना, दर्शनालाच आहे, नदीतला गोटा उचलू नको. दर्शनाला आला, दर्शनालाच आहे, पिशीतला गोटा नदीत टाकू नको. ही इच्छा पांडुरंगाची. दर्शनाला आलेच बाबा, दर्शनाला ये, गोटे उचलायला येऊ नको. कीर्तन करतोय बाबा, देवासाठी कर, पैसा मिळवण्यासाठी करू नको. अधोगती होईल, अधोगती होईल. आणि मग कीर्तन प्रवचन करण्याचा एकच उद्देश असावा, भगवंताची प्राप्ती, ना की पैसा मिळवणं. पैसा मिळवला इतर साधने आहेत ना. आणि म्हणून आजचा वक्ता जे बोलतोय तसा वागत नाही. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. जसा बोलतो, जे सत्य बोलतो तसाच वागतो, तो देव असतो. तुकोबाराय म्हणतात, मी त्याची पावले वंदीन. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. मग जो बोलतोय तसं वागत नाही, तुकोबाराय त्याची पावलं वंदितील का? आणि मग काय म्हणायचं, माझे तुकोबाराय छत्रपतीचा नजराणा परत करतात. काय विरक्ती तुकोबारायची, काय विरक्ती तुकोबारायची, काय विरक्ती तुकोबारायची. अशा डिंगी आणायच्या आणि जाताना 15,000चं पाकिट घेऊन जायचं.
आणि काय विरक्ती तुकोबारायाची. का समाज बदलेल, तुमची का समाजावर छाप पडेल. जो जसा बोलतो, वैराग्याच्या गोष्टी करतो, तुझ्या जीवनात वैराग्य आण, तर समाज तुझं ऐकेल, तुझ्या कीर्तनाची छाप पडेल. अन्यथा कीर्तन ही एक कर्मणूक ठरेल, आणि कर्मणूकच झाली, कर्मणूकच झाली. हो. नाही ते चावट जोग करायचे, जोग बी ते विनोद बी एवढ्या खालच्या पातळीचे. त्या विनोदात काही चौतरी असावी. काय विनोद, किती खालच्या पातळीचे. म्हातारीचा हात धरते चाललंय, म्हातारीचा हात धरला आणि चाललंय. एकाने विचारलं, बाबा म्हातारीचा हात का धरला. आम्हाला हात सोडला की दुकानातच घुसते, हात सोडला की दुकानातच घुसते. अरे हे काय विनोद आहेत, काय जोक आहेत, काय दृष्टांत आहेत. असले विनोद लोकांना हसवण्यासाठी कीर्तनात का घालावेत. काय संताच्या घरची मर्यादा कीर्तनाची. ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेने हृदय मूर्ती ठसेल श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाथ महाराज. कीर्तन कसं असावं. ननवरा लिहितात, कोकिळ कलर वाचे निमिसे, सद्गद्द बोलवित जैसे, जैसा वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. कोकिळा जशी मंजुळ आवाजात गाते, तसं मंजुळ आवाजात तुम्ही कीर्तन सांगा. वसंत आल्यावर जसं मनाला प्रसन्न वाटतं, तसं तुमच्या कीर्तनानं, बोलण्यानं लोकांना प्रसन्न वाटावं. तुम्ही सद्गत व्हावं. अष्टसात्विक भाव तुमच्या शरीरावर, श्रोत्याच्या शरीरावर, दोघांच्या शरीरावर उत्पन्न व्हावेत. तुमचा कंठ सद्गदित व्हावा, डोळ्यातून आनंदाश्रू यावेत, श्रोत्यांची समाधी लागावी. श्रोत्याने केवळ हसू नये, श्रोत्याची समाधी लागावी. श्रोता कीर्तनातून नुसता हसूनच गेला तर तो काहीच घेऊन जात नाही, उथळ होतो. आणि श्रोत्याची कीर्तनात समाधी लागली तर तो विवेक वैराग्य घेऊन जातो आणि भगवंताच्या दिशेने वाटचाल करतो. आज राहिले काही काय. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तू बराच बोलताय सगळे. महाराज म्हणतात, झाले लोभाचे मांजर, पोट भरी दारोदार. अल्पसे ज्ञान, अंगी ताठा अभिमान. गाजराची पुंगी, तसे नवे झाले जोगी. पोटासाठी संत, झाले कळीत बहुत. हे सगळं तुकोबाराज बोलतात. हे सगळं तुकोबारायचं बोलणं आहे. मग तुम्ही म्हणाल, डॉक्टर साहेब लय गप्पा मारलेत मोठ्या मोठ्या, लयच गप्पा मारलेत मोठ्या मोठ्या, फुकट कीर्तन केले, आम्ही काय खावं. फुकट कीर्तन केले, आम्ही काय खावं. आता दोन गोष्टी तिथं. तुकोबाराय जर म्हणले असे कीर्तन करून पैसे घ्या, तर तुम्ही सरळ घ्या. पण तुकोबाराय म्हणतात कीर्तन करून पैसे घेऊ नका. तर याचा अर्थ तुमच्या खाण्याची जिम्मेदारी तुमची. संसार करत करत कीर्तन करा. तुम्हाला कोण म्हणतं मुंबईचा कीर्तनकार नागपूरला जावा, किंवा बीडचा कीर्तनकार कोल्हापूरला जावा, पुण्याचा कीर्तनकार इकडे जळगावला जावा. तुम्ही का 400 किलोमीटर धावता. आणि धावायचेच तर पदर पैशान धावा, त्याचे पैसे घेऊ नका. महाराज जर म्हणतात घेऊ नका, तर पाळा ना, ऐका ना त्यांचं. मी बोललो की ज्या वाणीला कधी असत्य स्पर्श केलं नाही, जी वाणी सदैव खरंच बोलती, तुकोबारायची वाणी सदैव खरं बोलती, मग या 4 अभंगात त्यांची वाणी खरी होणार नाही का. कथा करुणी द्रव्य देती घेती, तया अधोगती नरकवास. कथा करुणी द्रव्य देती घेती, तुका म्हणे दोन्ही नरका जाती. हे विधान सत्य होणार नाही का. होईलच. मग हे 4 अभंग आम्ही अनुकरणात का आणत नाही. स्वार्थ आहे, पैसा आहे, बाकी काय. कीर्तनकार किंवा कीर्तन हे पोट भरायचं साधन झाले. भगवत प्राप्ती हा विषय
किंवा हा उद्देश राहिलाच नाहीये. पोटभर साधन झाले, धंदा झालाय, कीर्तनाचा बाजार मांडलाय. 11,000, 21,000, 41,000, 51,000, 71,000 एवढ्या भारी भारी रकमा आहेत कीर्तनकाराच्या. सगळेच नाही, काही चांगले फुकट कीर्तन करणारे आहेत, उलट कीर्तन करून त्या सप्ताहाला देणगी देणारे आहेत ना काही अपवाद. कथा करायच्या 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, दिवसात 2-2 कथा करायच्या. आम्ही क्षमा मागून बोलतोय, पण बोलणं कुठेतरी आवश्यक वाटलं म्हणून बोलतोय. तुम्ही म्हणाल ठीक आहे, हाही प्रश्न बरोबर आहे, कीर्तन फुकट केले तर खायचं काय? याला अनेक पर्याय आहेत. आज मला सांगा, या महाराज भूमीत 5-6 हजार कीर्तनकार आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान 15-20 कीर्तनकार सहज असतील. मी तालुक्यात म्हणतोय, प्रत्येक तालुक्यात 15-20 कीर्तनकार. तुम्ही त्यांच्या तारखा घ्या ना, ज्या तालुक्यात सप्ताह आहेत त्याच तालुक्यातले महाराज घ्या कीर्तनाला. उदाहरणार्थ एका एक्स गावात कीर्तन आहे आणि बाजूला 10 किलोमीटरवर झेड गाव आहे. त्या झेड गावातला कीर्तनकार बोला 10 किलोमीटरवरचा, तो त्याच्या मोटरसायकलवर येईल, मोठा असला तर कारमध्ये येईल. 10 किलोमीटर अंतर यायला त्याला अर्धा लिटर पेट्रोल लई झालं, अर्धा लिटर 50 रुपयाचं. कीर्तन करेल, निघून जाईल. काय 50 रुपयाने गरीब होणार आहे तो मोठा? 50 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आला, कीर्तन केला आणि गेला. काय गरीब होणार आहे तो? हा पर्याय निवडा. तुकोबाराची इच्छाच आहे की कीर्तन करून पैसा घेऊ नये, तर तालुक्यातले कीर्तनकार बोला, लांबचे बोलू नका ना. मोठ्या गाड्यावाले 71,000 वाले बोलू नका ना, जवळचे बोला. 15 किलोमीटर वाले तालुक्यातलेच बोला. हिरो होंडा गाडीचं ऍव्हरेज 70-80 जवळजवळ. अर्धा लिटर सुद्धा पेट्रोल लागत नाही, पाव लिटर. 25 रुपयाचं पेट्रोल लय झालं त्याला. तो फुकट सेवा देऊ शकत नाही का? देऊ शकतो. जवळ तुमच्या उत्कृष्ट कीर्तनकार असतात जवळ, पण त्यांना कोणी डोकून पाहत नाही. लांबचे बोलायचे नावाजलेले 71,000 घेत आहेत, 51,000 घेत आहेत. नुसते विनोदांच्या आवड गोष्टी, खालच्या दाराचे विनोद. कीर्तनात विनोद जरूर असावेत, पण कीर्तनच विनोद होईल इतके विनोद कीर्तनात नसावेत. आजकाल कीर्तन विनोद झाले. आदरणीय गुरुवर्य जगन्नाथ महाराज पवार अण्णा नेहमी म्हणायचे, डॉक्टर साहेब, दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. पण सध्याचे कीर्तनकार दृष्टांत पटवण्यासाठी सिद्धांताला दृष्टांताकडे ओढून आणतात आणि विनोद बनवतात. आज ती परिस्थिती आहे. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो, पण सध्या लोक सिद्धांताला दृष्टांताकडे ओढून आणतात आणि विनोद तयार करतात. आपला प्रपंच परमार्थ बनवा, परमार्थाला प्रपंच बनवू नका. आम्ही परमार्थाला प्रपंच बनवलाय नाही. प्रपंच परमार्थ बनवा, देव भेटेल. आणि बोले तैसा चाले, त्याची वंदिन पावले हे सफल होईल. तालुक्यातले कीर्तनकार बोला ना. का तुम्ही बोलवता लांबचे 200-300 किलोमीटरचा कीर्तनकार का बोलवता? आणि येत असला फुकट तर बोलवाय. किंवा तो लईच मोठा आहे, त्याचा ऐका वाटतं, तुम्ही जाऊन तिथं ऐका. किंवा तो पैशावाला तर त्याला ये म्हणा फुकट. हे दोन्ही होत नसेल तर आपल्या लोकलचे बोला, तालुक्यातले. प्रत्येक तालुक्यात 15-20 कीर्तनकार आहेतच, बोला ना जवळचे. पण जवळ एकदम छान उत्कृष्ट कीर्तनकार असतो, पण त्याला तारीख मिळत नाही. 100 कोसावरच्या माणसाला तारीख मिळते आणि ते 60 घालून जातो. नुसतेच आवड जोक, हे काय विनोद. तर म्हाताऱ्याचा हात धरलाय. बाजूचा माणूस म्हणला, बाबा म्हाताऱ्याचा हात का धरला? बाबा म्हाताऱ्याचा हात का धरला? अरे म्हणजे हात सोडला दुकानातच पळती, हात सोडला दुकानातच घुसती. हे कीर्तनाशी काय संबंधित आहे? बरेचसे कीर्तनकार बोलत असताना त्यांना स्वतःला कीर्तन जड जातं, निरूपण चिंतन जड जातं. लोकांचे चेहरे पडले ते लक्षात येतं. ते टर्न घेतात आणि असे चावट जोक मध्ये घालतात आणि लोकांना हसवतात. हसले की त्यांना वाटतं लोक आता आले आपल्याकडं. कीर्तन पडायला लागले, त्यांच्या लक्षात आलं की चावट जोक मध्ये घालतात. मला क्षमा असावी, कुणी राग धरू नये, मी माफी मागून बोलतो.
कीर्तन करून पैसा घेऊन येतं आम्ही खावा काय, याला एक सुंदर पर्याय. तुम्ही लोकलचे कीर्तनकार बोला ना, तालुक्यातले कीर्तनकार बोला. मी बोललो तुम्हाला 15 किलोमीटरचा जर माणूस बोलवला तर 25 रुपयात तो हिरो होंडा येईल तुमच्या घरी, कीर्तन करेल तुमच्या गावात. 25 रुपये काय, आणि त्याने आपला शेती नोकरी जे असेल तर व्यवसाय करा, 25 रुपयात कीर्तन करून जाऊ. पेट्रोल 25 लागते, त्याला पैसे द्यायची गरज काय पडते. तुकोबाराची इच्छाच आहे ना कीर्तन करून पैसा घेऊ नये, हा पर्याय आहे ना. जवळचे बोला ना 10 किलोमीटरचे, तालुक्यात ज्या तालुक्यात कीर्तन आहे त्याच तालुक्यातले महाराज बोला. आणि तालुक्यात उताड आलाय, एका तालुक्यात 15-20 महाराज सहज आहेत. संसार करत करत, नोकरी धंदा करत करत कीर्तनाची सेवा करा. 10 किलोमीटर लागतं काय, 25 रुपयाचं पेट्रोल, 25 रुपये म्हणजे आहेच काय. तुकोबारायांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि मग विचार असा म्हणला होता, विधान असं म्हणलं होतं की आज कीर्तनानं समाज सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही, असं का होत चाललंय. हजारो कीर्तन होत आहेत पण समाज आहे तिथंच आहे, नवे नवे अधोगती व्हायली. असं का, तर याची 2 कारण आहेत. वक्ता विरक्त नाहीये आणि वक्ता जसं बोलतो तसं वागत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदे न पावले. वक्ता विरक्त नाही, वक्ता जसा बोलतो तसं वागत नाही. समाजावर छापच पडत नाही तुमची. समाज तुमचं अनुकरण करतच नाही. कीर्तन एक मजाक झालंय, विनोद झाला, जोक झाला, हो 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 हसायचं, खिदळायचं आणि निघून जायचं. असं झालंय की जो महाराज अतिशय सुंदर निरूपण करतो अभंगावर पण चावट जोक करत नाही, हसवत नाही, त्याला काय येतंय म्हणते, त्याचं कीर्तन पडलं म्हणतात. जो हसवीत नाही आणि निरूपण सुंदर केलंय, अभंग सुंदर सोडवलंय. आणि ज्याने अभंगाला स्पर्शच केला नाही, नुसतं हसवलंय चावट जोक सांगून, त्याचं उत्कृष्ट कीर्तन आहे म्हणतात. त्यासारखा महाराज नाही म्हणतात. तो महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा महाराज आहे. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. आणि म्हणून वक्ता कसा असावा, निस्पृह असावा, विरक्त असावा, द्रष्टांत कुशल असावा. विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृह. वक्ता विरक्त असावा, विरक्त नसला तर विरक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा तरी असावा. वक्ता वैष्णव असावा. वैष्णव म्हणजे काय, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची फक्त देवावर माया आहे. आता ज्याला फक्त देवच आवडतो, बाकी काही आवडत नाही, तो वैष्णव. याला तुकोबारा म्हणतात की ना आवडे धनजन माता पिता. विषय तर त्यांचा झाला नारायण. ना आवडे धनजन माता पिता. एका देवाशिवाय दुसरं काही ना आवडणं, एका हरिनामाशिवाय दुसरं काही ना आवडणं, हेच वैराग्य, तोच वैष्णव आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची सगळी माया, सगळं प्रेम देवावर आहे, जो देवासाठीच जगतो, बाकी त्याला काही नकोय, काही आवडत नाही, तो वैष्णव आहे. मग असे आहेत का कीर्तनकार? मग ते वक्त्याच्या अटीत बसतायत का? विरक्तो वैष्णव विप्रो द्रष्टांत कुशलो. काय दृष्टांत असावेत? मी बोललो ना, कोकिळा कलर वाचे निमिसे सद्गत बोलविते जैसे, जसा वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. असे कुशल दृष्टांत असावेत की जशी कोकिळा गाते, वसंत आल्या जसा आराम वाटतो, तशा तुमच्या दृष्टांतानं, सिद्धांतानं तर लागेलच पण दृष्टांतानं श्रोत्यांची समाधी लागावी. अष्टसात्विक भाव जागे व्हा तुमच्या आणि श्रोत्याचे. सद्गद बोलवित जैसे, कंठ सद्गद व्हावा. अष्टसात्विक भाव उभे राहावेत, तुमच्या आणि श्रोत्याची दोघांची समाधी लागावी. आणि म्हणून आजचा वक्त्याच्या अटीत बसत नाही. वक्ता हा दशसहस्रेषु असं म्हटलंय. वक्ता हा दशसहस्रेषु. 10,000 एक वक्ता असतो. आता 10,010 वक्ते झालेत. अपात्र माणसं कुठल्याही व्यवसाय शिरले, कुठलाही व्यवसाय असो, ते त्याचं वाटोळं करतात. कुठलाही व्यवसाय असो, कुठलाही फील्ड असो, अपात्र माणसं त्यावर शिरले, अपात्र माणसं त्या फील्डमध्ये शिरले, त्याचं वाटोळच करतात. ननबरा बोलतात, सामान्य बिकाले का वानसेचे वाढवले कोण निरगे. सामान्य बिकाले, सत्री अन्न झाले का सामान्य बिकाले, वानसीयेचे वाढिले कोण नरिगे. एखादा सामान्य मनुष्य, कुठल्याही कवडीचं ज्ञान नाही, त्याला फार मोठ्या गादीवर पदावर बसवले, तो वाटोळच करेल. नहुष स्वर्गाधिपती इंद्र झाला, तो राहटी भांबावला.
शेवटी भुजंगवत्वा पावला नेनशी काही. पात्रता नसताना एखादं पद मिळालं ते चालवता येत नाही. पात्रता नसताना तुम्ही वारकरी संप्रदायात स्त्रीला कीर्तन करू लागले तर तुम्ही संप्रदायाचं वाटलंच करणार. विरक्तीच्या दिशेने वाटचाल नाही, तुमच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, भगवंताच्या भेटीची ओढ नाही आणि कीर्तनकार झालेत, तुम्ही संप्रदायाचं वाटलंच करणार. मी सगळे म्हणत नाहीत, काही काही अतिशय उत्कृष्ट आहेत, फार छान आहेत कीर्तनकार वारकरी संप्रदायात, खूप खूप छान आहेत. काही अपात्र लोक घुसलेत आणि अपात्र मनुष्य कुठल्याही क्षेत्रात घुसला की तो वाटलोच करतो आणि अपात्र लोकांमुळे वारकरी संप्रदाय बदनाम होतोय. आज कितीतरी लोक आहेत वारकरी संप्रदायात रुपये घेत नाहीत कीर्तन करून, पुष्कळशे रुपये घेत नाहीत, पण असे आहेत की काही येत नाही, नुसते चावट जोग करतात, अभंगाला स्पर्शच करत नाहीत आणि 71,000 मागतात, लाख रुपये मागतात, 51,000 मागतात, 21,000 मागतात. अभंगाची खुंटी करायची आणि त्याच्या भोवताली नुसतं विनोद सांगत फिरायचं, चावट जोग, त्या अभंगाला स्पर्शच करायचा नाही. आणि पुन्हा म्हणायचं अभंगावर बोलण्यासारखं फार आहे हो, फार बोलण्यासारखं आहे अभंगावर, पण आपला वेळच संपला हो. अरे तू परिहार सांगण्यातच 40-50 मिनिटं घालतो. परिहार सांगायला जो 2 मिनिटात सांगून मोकळा हो, परिहार सांगायला तू 40-50 मिनिटं घालतो. आधी चालीत त्याच्यात अर्धा तास गेलाय, 10-15 मिनिटं उरतात आणि मग तो अभंगावर बोलण्यासारखं फार हो, पण आता वेळच राहिला नाही. अरे तुला दिवा पाजळा आहे तर पाजळायचा तर 2 मिनिटात परिहार सांगन, बोलणं पाहिलं 1 तासात काय बोलायचं, तू 1 तास परिहारातच घालायला लागला आणि पुन्हा म्हणतो वेळ उरला नाही. तुला येतंय ना, तू बोलणं पहिल्या तासात 1 तासात, पण 1 तास वायाला घालायचा आणि 10 मिनिटं राहिले म्हणायचं. अभंगावर फार बोलण्यासारखं हो, पण वेळच राहिला नाही. अरे येते तर पाजळून दिवा, बोलणं पहिल्या 1 तासात, पण 1 तास भाकडकथा घालायचं आणि पुन्हा असं म्हणायचं वेळच राहिला नाही. अभंगाची खुंटी करायची आणि अभंगाला स्पर्शच करायचा नाही. खरं तर कीर्तनामध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारावेत. कीर्तनकार जर अभंगापासून दूर चालला, खरं तर कीर्तनामध्ये श्रोत्यांनी कीर्तनकाराला प्रश्न विचारावेत. तो अभंगापासून दूर चालला तर त्याला टोकावं, महाराज अभंगावर बोला. पण आपल्याकडे अशी पद्धती नाही. कुणी जर बोललं विचारलं तर त्याला उद्धट म्हणतात, सगळे त्याला धोपटतील आणि हाकलून देतील. लय शाना झाला का महाराजाला क्रॉस करायला, त्याला हाणून हाकलून देतील. ही भानगड आहे मोठी आणि मोठ्या अडचणी आहेत. मला सांगा, मी तालुक्याचा विषय काढला, तालुका लेवलचे महाराज बोलवले, तालुक्यातली तालुक्यात, ज्या तालुक्यात सप्ताह आहे त्याच तालुक्यातली महाराज बोलवायचे. जायला खर्चच लागत नाही, 10-20 रुपयात येणं जाणं होते. तुकोबारायची इच्छा सहज पूर्ण करता येते. काय की कीर्तनाचा पैसा घेऊ नका, ही तुकोबारायची इच्छा सहज पूर्ण करता येते. आणि छान महाराज आहेत आपल्या तालुक्यात, बहुतांश चांगले असतात. काय हौसाली बाहेरचे लांबचे बोलवायचे. मला सांगा, प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं असतं. आंब्याला फळाचा राजा म्हणतात का? सफरचंद वाईट आहे का? केळ वाईट आहे का? बोरं वाईट आहेत का? प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठंच आहे. कारण आंब्याची चव चांगली म्हणावं तर सफरचंदाची चव आंब्यात कुठे आहे? आंब्याला चांगलं म्हणावं तर केळाची चव आंब्यात कुठे आहे? म्हणून फळ गोड असो, तुरट असो, आंबट असो, कसंही असो, फळाला जी चव भगवंतानं दिली आहे ती चव त्या फळासाठी मोठीच असते. आणि म्हणून कोणत्याही फळानं कोणत्या फळाची बरोबरी करू नये. प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठंच आहे. ती चव त्याला लाभली, ती इतराला नाहीये. आणि म्हणून प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं आहे चवीच्या बाबतीत. तसा प्रत्येक कीर्तनकारही आपल्या ठिकाणी मोठाच आहे, मोठाच आहे. कुणाला कमी समजू नका. एखाद्याला गाजलेला आहे, एखाद्या दुसऱ्या कीर्तनकाराला जे येतं ते गाजलेला येतच असेल कशावरून? प्रत्येकाच्या ठिकाणी अभ्यास आहेच. म्हणून मी बोललो की प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं आहे चवीच्या बाबतीत. तसा प्रत्येक कीर्तनकार आपल्या ठिकाणी ज्ञानाच्या बाबतीत मोठाच आहे. आणि म्हणून गाव लेवलचे छोटे कीर्तनकार, तालुक्यात सप्ताह तालुक्यातलेच कीर्तनकार बोलवा,
मी उदाहरण दिलं. 25 रुपयाच्या पेट्रोलमध्ये येऊन तो कीर्तन करून जाईल, फुकट सेवा देईल. तो नोकरदार आहे, व्यापारी आहे, शेतकरी, त्याचा व्यवसाय करत करत फुकट सेवा देऊ शकतो. लांबचे महाराज बोलू नका, आणि लांबचे महाराज बोलवायचेतच तर त्याला पैसे देऊ नका, त्याला फुकट आहे म्हणा. किंवा ते लेस गाजलेलं आहे, त्याचं कीर्तन ऐकायचं तर त्याच्या गावात जाऊन जिथं कीर्तन आहे तिथं जाऊन ऐका. तुमच्या पदर देवाणघेवाण बंद करा, तुकोबाराची इच्छा पूर्ण होईल. मला भीती वाटते, माफी मागून बोलतो, मला भीती वाटते काही दिवसांनी असं होऊ नये. जसे तुकोबाराचे काही अभंग काढले, क्षेपक अभंगात घातले, तसं तुकोबाराचे 4-5 अभंग आहेत ना, कथा करुणी द्रव्य देती घेती त्या अधोगती नरकवास. तुका म्हणे कथा करुणी देती घेती, ना कथा करुणी देती घेती, तुका म्हणे दोन्ही नरका जाते. किंवा पुण्यविक्रा ते मातेचे गमन, कन्या गोकरी कथेचा विक्रा, ही जी अभंग आहे तुकोबाराची, ही काही दिवसांनी क्षेपक अभंगात टाकू नयेत. किंवा कालांतरानं खूप काही दिवसांनी गाथेतूनच काढून टाकू नयेत. का तर ही अभंग अडथळा करलेत ना, ही अभंग अडथळा करताना पैसे मिळवायला ही अभंगच काढून टाका किंवा क्षेपक अभंगात टाका. असं होऊ नये, काही सांगता येत नाही. अपात्र माणसाकडे घुसली तर ते हेही करू शकतात. सामान्य बीक आले, क्षमा मागून बोलतोय. तुकोबारायचं स्वप्न आहे तुम्ही कीर्तन फुकट करावीत, आणि तुकोबारायचे भक्त जर तुम्ही स्वतःला मानून घेत असाल तर कीर्तन फुकटच करावं. आणि करता येतं, मी बोललो. तालुक्यातले माणसं बोला, बाहेरचे बोलूच नका. आणि आता विचार करा, मी बोलून गेलो की ज्या वाणीला, तुकोबारायच्या वाणीला युगायुगात असत्यानं स्पर्श केला नाही, जी तुकोबारायची वाणी सातत्यानं खरंच बोलते, तर या 4 अभंगात जे तुकोबाराय बोललेत ती वाणी खरीच होईल. कथा करून द्रव्य देती घेती त्या अधोगती नरकवास. कथा करून देती घेती, तुका म्हणे दोन्ही नरका जाती. ही तुकोबारायांची वाणी खरीच होईल. घाबरा, तुकोबाराच्या वाणीला घाबरा. आणि म्हणून कीर्तनाच्या बळावर मोठं होण्याचा प्रयत्न करू नका, कीर्तनातून पैसा कमवू नका. मला एक सांगा, भगवान श्रीकृष्णानं अख्ख्या जगाला गीता दिली, किंवा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता दिली. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाकडून किती पैसे घेतले? नाही सांगा ना, काही बजेट असलं तुमच्या पैसे सांगा, आकडा एखादा. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता दिली, अर्जुनाकडून किती पैसे घेतले? काहीच घेतलं नाही, काही घेतलं नाही. उदार अंतकरणानं फुकट दिली. पुढे श्री संत निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराला दिली. निवृत्तीनाथाने ज्ञानोबाराकडून किती पैसे घेतले? काहीच नाही. पुढे ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाला दिली. ज्ञानोबारायांनी जगाकडून किती पैसे घेतले? काहीच घेतलं नाही. मग ज्या ज्ञानोबारायांनी जगाकडून काही घेतलं नाही, ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली, त्याचं काहीच घेतलं नाही, तर आम्ही या ज्ञानेश्वरीवर गाथेवर बोलतो, आम्ही जगाकडून का घ्यावं? आम्हाला काय अधिकार आहे पैसा घेण्याचा? तुम्ही ज्ञानोबा तुकोबारा या 2 महासंतांचं वाङ्मय बाजूला ठेवा आणि कीर्तन करा. समाज तुम्हाला किती पैसे देतो तेही कळेल. टमाटे आणि बटाटेच पडतील व्यासपीठावर, टमाटे आणि बटाटे. अरे मग भगवान कृष्णानं गीता दिली, निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानोबारांनी ही ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाला दिली. जगाकडून काय घेतलं? काही नाही. मग तुम्हाला काय अधिकार घेण्याचा? ही ग्रंथसंपदा जगाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी या संतानं, भगवंतानं तुम्हा आम्हाला फुकट दिली. आम्ही जगाला फुकटच द्यावी याचा उपाय घेऊ नये. आणि ही जगाला आम्ही फुकट दिली तर तेव्हा तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदीनं पावले. तू व्यासपीठावर जे बोलतो, व्यासपीठावर जे खरं बोलतो ते खरं आचरणात आणतो, तसा वागतो, तू देवेस. तुझ्या मी
पावलं वंदीन, तुझ्या पाया पडेल, बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले, त्याची वंदीन पावले. या दिशेनं आजच्या वक्त्यानं वाटचाल करण्याची गरज आहे. पण गंमत अशी हो, कीर्तन करायला पैसा द्यायचा बंद केला ना तर कीर्तनच बंद पडतील, सप्ताहच बंद पडतील, सप्ताहच बंद पडतील. आणि म्हणून मी जो विषय मांडला सुरुवातीला की आज जगात इतकी कीर्तनं, आपल्या महाराष्ट्रभूमीत इतकी कीर्तनं होत आहेत, प्रवचनं होत आहेत, समाज सुधारत का नाही? समाज आहे तिथंच आहे, किंबहुना समाजाची अधोगती आहे. मी बोललो 90% लोक दारू पित आहेत. तुमची कीर्तन ऐकून लोक दारू का सोडत नाहीत? तुमचं का ऐकत नाही समाज? तर याचं कारण, पहिलं कारण, वक्ता विरक्त नाही आणि वक्ता जसं बोलतो तसं वागत नाही. सांगणारा वक्ता हा विरक्तच असावा. मी तर म्हणतो जो विरक्त नाही त्याच्या तोंडातून शास्त्रच ऐकू नये, त्याच्या तोंडातून शास्त्रच ऐकू नये. वक्ता विरक्तच असावा, किमान विरक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा तरी असावा, नसला विरक्त तरी. वैष्णव असावा. वैष्णव तो की ज्याला फक्त भगवंत आवडतो, बाकी काय आवडत नाही. वैष्णव तो जया देवावरी अवघी माया. हरिनाम सोडलं तर कशावरही, हरिनाम सोडलं तर कशाचीच आवड शिल्लक नाहीये, तो वैष्णव असतो. एका हरिनामाशिवाय काही न आवडणं, तो वैष्णव असतो. वक्ता दृष्टांत कुशल असावा, चपलक, सुंदर, गोड असे दृष्टांत द्यावेत की जे सिद्धांताला धरून आहेत. हे दृष्टांत सिद्धांत ऐकले की श्रोत्याची समाधी लागावी. ज्याची समाधी लागते, जो समाधी घेऊन घरी जातो कीर्तन ऐकल्यावर, तो निश्चित विवेक वैराग्याकडे वाटचाल करतो. त्याचा विवेक जागा होतो, त्याच्या जीवनात हळूहळू वैराग्य येतं आणि त्याला देव भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. पण कीर्तनातून श्रोता हसतच गेला, ख्या 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 करीत, तो उचाट बनतो, उथळ बनतो आणि म्हणून समाज सुधरत नाही. तुम्ही जसं बोलताय तसं जर वागले, व्यासपीठावर जे बोलले तसं वागले, समाज तुमच्या पुढे याला लटलट कापतो. समाज तुमचा आदर्श ठेवतो, तुमच्या शब्दाला किंमत देतो. का? तुम्ही सत्य बोलतायत आणि जे सत्य बोलतायत ते जीवनात अनुकरतायत. बोले तैसा चाले. तुम्ही पूजनीय होता. व्यासपीठावर जे सत्य बोलले तुम्ही तुमच्या जीवनात अनुकरणात आणता, तसं वागता, तुम्ही पूजनीय ठरता, तुम्ही देव होता. लोक पायावर लोळतात, तुमचा शब्द पाळतात, का तर तुम्ही देव असता. बोले तैसा चाले, तो देव असतो आणि मग त्याची वंदन पावले. आणि म्हणून आजचा वक्ता व्यासपीठावर जसा बोलतोय तसं वागत नाही आणि त्याच्या जीवनात विरक्ती नाहीये. म्हणून इतकी कीर्तन होऊन, इतकी प्रवचन होणे, समाज सुधरत नाही. तो आहे तिथंच आहे, आहे तिथंच आहे. उलट अधोगती पण प्रगती नाहीये. भले जीवनात विरक्ती नसेल, पण किमान विरक्तीच्या दिशेने वाटचाल तरी असावी. विरक्तीच्या दिशेने वाटचाल तरी असावी. समाज तुमचा ऐकेल, छाप पडेल. मी बोललो, गांधीजीच्या एका शब्दावर देश सोडला इंग्रजांना. का? त्याग होता, वैराग्य होता. उभं आयुष्य, हा माणूस उभं आयुष्य उघडा झोपला. गांधीजी उघडे झोपले. माझ्या भारतवासियांना जो पण कपडा मिळत नाही तो पण मी कपडा धारण करणार नाही. मोठा त्याग आहे, मजाक नाहीये. गुडघ्यात केल्या खोल खोल गाद्यावर आम्ही झोपतो ऐश्वरामात. बिचारे गांधीजी उघडे झोपले. त्याग आहे, वैराग्य आहे. तेव्हा समाज ऐकत होता. जेव्हा त्याग असेल तरच समाज ऐकतो, अन्यथा कवडी किंमत आहे तुमच्या बोलण्याला. लोक ऐकतात, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. कुणी ऐकत नाही कोणाचं. हसतात, मजा म्हणतात, निघून जातात. कीर्तनकार पैसे घेऊन जातो, ऐकणारे हसी मजाक घेऊन जातात, देव लांबच राहिला. आणि म्हणून व्यासपीठावर मी बोललो की वैराग्याच्या गोष्टी करायच्या. माझे तुकोबर आहे, छत्रपतीचा नजराणा घेत नाहीत, सोनं नाणं घेत नाहीत. तुकोबर आहे, किती विरक्त, किती विरक्त. तू जाताना 15,000चं पाकिट घेऊन जातो. समाज कसं ऐकेल तुझं?
व्यासपीठावर गोष्टी करायच्या, हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, रात्रंदिवस हरिनाम घ्या, नित्य हरिनाम घ्या, आणि स्वतः अवसापुनाला घ्यायचं. कसं समाज ऐकेल तुझं? मी सगळ्याच कीर्तनकाराला बोलत नाही. काही नित्य नामधारक आहेत, काही कीर्तनकार विवेक वैराग्याने मोक्षापर्यंत पोहोचलेले आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, संप्रदायाचे नियम पाळत आहेत, रुपये घेत नाहीत, कीर्तन करतात, फुकट कीर्तन करतात. पण काही लोकांनी संप्रदाय गढूळ केला, त्याबद्दल मी बोलतोय. वैराग्याच्या गोष्टी करायच्या, आपण वैराग्यासारखं वागायचं नाही. नामाच्या गोष्टी करायच्या, आपणच नाम घ्यायचं नाही, कधीतरी अवसापुनाला नाम घ्यायचं आणि श्रोत्याला घ्या म्हणायचं. काम क्रोधाच्या गोष्टी करायच्या आणि स्वतःचे काम क्रोध बलवान करायचे. तुकोबाराय बोलले, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाचे निघे तोची मूर्ख. जो काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाला तो मूर्ख आहे म्हणले. तुकोबाराय बोलतात, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाचे निघे तोची मूर्ख. काम क्रोध टाकून जो परमार्थाला निघलाय तो खरा परमार्थिक आहे. मग व्यासपीठावर वैराग्याच्या गोष्टी करायच्या, हरिनामाच्या गोष्टी करायच्या, काम क्रोधाच्या गोष्टी करायच्या, आणि आमच्या जीवनात वैराग्य नाही, आमच्या जीवनात नामस्मरण नाहीये, नित्य नामस्मरण, आमच्या जीवनात काम क्रोध वास करतायत. मग हे बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले या नियमात बसतंय का? नाहीच आहे. अहो खरोखर तुमच्या जीवनात जर तुम्ही सत्य बोलताय व्यासपीठावर आणि सत्य अनुकरण असेल, जे बोललाय सत्य तसं वागत असाल, तर लगेच तुमच्या शरीरावर विवेक वैराग्य झळकू लागतं. नरबरा बोलतायत का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनाचे. जमीन किती कसदार आहे हे जमिनीत आलेल्या पिकावून ओळखता येतं. मनुष्य किती खानदानी आहे त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून ओळखता येतं. का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनाचे. दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. ज्या माणसाला पाहिलं, ज्याचं दर्शन झालं की प्रसन्न वाटावं, समजून घेऊ पुण्यवान पुरुष. अनुमान प्रमाण. वसंताचे रिगवणे झाडांचे आणि साजेपणे, तेवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. झाड फुलांनी पानांनी नटली की समजून घ्या वसंत आला. तसं वागता सद्गुणानं नटला की समजून घ्या त्याच्या जीवनात विवेक वैराग्याने ज्ञान येऊ लागले. आलं किंवा येऊ लागले, मी म्हणतो नाही आलं तरी येऊ तरी लागले. तेवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. तुमच्या जीवनात विवेक आहे, वैराग्य आहे, आत्मज्ञान आलंय किंवा येऊ लागलंय, ही तुमच्या इंद्रियाच्या कृतीतून कळत असते. तुमची इंद्रिय सांगत असतात की हा महात्मा, हा ज्ञानी, हा संत आहे. तेवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. तुमच्या कृतीतून वैराग्य झळकतं, आणि वैराग्य झळकू लागलं की लोक ओळखतात हा महात्मा आहे, हा बोलतो तसं वागतो, याचं ऐकावं, याचं ऐकल्याने आपलं कल्याण होईल, आपण सुधरावं. जो बोले तैसा चाले असा महात्मा असेल तर एका क्षणात तुमची दारू सुटते, एका क्षणात गांजा बिड्या सुटतात, वाईट वागणं सुटतं, परद्रव्य परिणारीचा अभिलाष सुटतो. ती ताकद आहे त्या वैराग्याची, त्या बोले तैसे चाले या सद्गुणाची. मग ते तर दुष्ट गुण न मिळायची निशेष चैतन्याचा वाद झाला माझी. तुमच्या जीवनात एकही दुष्ट गुण नाहीये, सगळे सद्गुणच आहेत. तुम्ही संत आहेत किंवा संत पदाकडे वाटचाल करतायत. समाज तुमचं अनुकरण करतो, तुमच्या शब्दाला मान देतो. तुम्ही अज्ञापक होता, वाचासिद्धी पावता. का? जसं बोलता तसं वागता. जसं बोलता तसं वागता याला फार किंमत आहे. का जो जसं बोलतो तसं वागतो तो देव असतो. अर्थात सत्य बोलणं. मी बोललो, एखादा बोलला मी उद्या तुला काठीने मारीन आणि खरंच मारलं काठीने, याला नाही म्हणायचं बोले तैसा चाले. जो सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो याला म्हणायचं बोले तैसा चाले. असा जो वागतो तो हळूहळू महात्मा बनतो, जीवनात विवेक वैराग्य असतं, तो आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो. समाज त्याचा प्रत्येक शब्द ऐकतो, एक शब्द मोडत नाही समाज, आणि एका क्षणात समाजात सुधारणा येते. आज समाज का सुधरत नाही कीर्तनाने? आज समाज कीर्तनाने का सुधारणा?
आजचा वक्ता जसा बोलतो तसा वागत नाही, बोले तसा चाले असा नाहीये, जसा बोलतो तसा वागत नाही, जीवनात विरक्ती नाही, आणि कीर्तन भगवंतासाठी नाही तर फक्त पैशासाठीच कीर्तन करतो, म्हणून समाज तुमच्या वाणीनं सुधरत नाही, समाजाची प्रगती नाही, उलट अधोगती होते. हा सर्वस्वी दोष वक्त्याचा आहे. ताकदीचा वक्ता असावा, वक्ता विरक्त असावा, वक्ता जसं बोलतो तसं वागणारा असावा. आणि हे फार अवघड नाही. मी बोललो ना तुम्हाला, तुम्ही म्हणताल आम्ही गाडी घेतली 12 लाखाची, ड्रायव्हर ठेवलाय, त्याला कशाने पोसावं, गाडीचं भाडं कशाने द्यावं, बँकेचं कर्ज कशाने फेडावं, आम्ही खावं काय प्यावं काय. तुम्हाला कोण म्हणतं 100 किलोमीटर कीर्तन करायला जा? मी बोललो ना, तालुक्यातले कीर्तनकार ठेवा, छान कीर्तनकार आहेत. मी जसं बोललो, प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं आहे चवीला, तसा प्रत्येक कीर्तनकार आपल्या ठिकाणी मोठा आहे, प्रत्येकाला चांगलं येतंय. तुमच्या जवळचे ठेवा ना तालुक्यातलेच. 15 किलोमीटरच्या आतले ठेवले तर फुकट येते होते. सायकलवर येईल, मोटरसायकलवर 25 रुपयाचं पेट्रोल लागेल. काय लागतं लागून लागून, काय लागतं लागून लागून. तुकोबाराची इच्छा सहज पूर्ण होईल. तुकोबारांची जी इच्छा आहे की तुम्ही कीर्तनाचा पैसा घेऊ नये, एका क्षणात हे बंद होईल. लोक फुकट कीर्तन करतील. तालुक्यातले बोला, जवळचे बोला, 10 किलोमीटरचे, 15 किलोमीटरचे, 20 किलोमीटरचे. हे 200 किलोमीटरचे बोलूच नका, किंवा बोलले तर फुकट बोला. किंवा तुम्हाला पुढं काय तर त्याच्या तिथं जाऊन कीर्तन ऐकायचं असेल तर. पण तुकोबाराची इच्छा पूर्ण करणं आवश्यक आहे. का तर मी पुन्हा पुन्हा बोलले की तुकोबाराच्या वाणीला असत्यानं कधी स्पर्शच केला नाही. तुकोबाराची वाणी सतत सत्य बोलते, आणि जी तुकोबाराची वाणी सतत सत्य बोलते, ह्या 4 अभंगात बोललेली तुकोबाराची वाणी सत्य होईल. कीर्तन करू नये, मला नरकाला जावं लागेल. कशा करता परमार्थ करायचा? तुकोबाराच्या 4 अभंगाला घाबरा, घाबरा, घाबरा. शब्द तुकोबारायचा आहे, काळ्या दगडावरची रेषा आहे. आम्हाला थोडं शहाणं होण्याची गरज आहे. आम्ही व्यासपीठावर धर्माचं पांघरून घेतो आणि अधर्म करतो. आम्ही व्यासपीठावर सत्याचं पांघरून घेतो आणि असत्य करतो, असत्य वागतो. हे साधारण जनतेकडे द्या हो, हे पुढाऱ्याला द्या. पुढारी थापा मारतात, सत्याचं पांघरून घेतात आणि असत्य वागतात, धर्माचं पांघरून घेतात आणि अधर्म करतात. हे पुढाऱ्याला द्या. हे कीर्तनकाराकडे शोभत नाहीये. कीर्तनकार बोले तैसा चाले असाच असावा, असाच असावा. समाजात अनेक लोक सत्य बोलतात पण भूलथापा असतात, ते पाळत नाहीत. पुढारी नेते लोक हे अमकं करू, तमकं करू, तमकं करू आश्वासनं देतात, करत नाहीत. साधारण लोकांना द्या, हे जाऊ दे, त्यांच्याकडे सोडा, ते काही करू तिकडं. हा त्यांच्यासाठी विशेष नाही. बोले तैसा चाले हा विषय फक्त कीर्तनकारासाठी, परमार्थिकासाठी आहे, आमच्यासाठी आहे. आम्ही जसं बोलतो तसंच वागावं. परमार्थात दांभिकता नकोच. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. तुकोबारा बोलतात, तुका म्हणे करोनी दावी, तुका म्हणे करोनी दावी, त्याचे पाय माझे जीवी. तुम्ही जे बोललाय ते करून दाखवा, त्याचे पाय माझ्या जीवात, माझ्या हृदयात धरीन म्हणले मी. तुका म्हणे करोनी दावी, त्याचे पाय माझे जीवी. तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी, तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. संत बोलतात तसंच वागतात. एकदा का बाईचं मूल जरा गुळ जास्त खाऊ लागलं, तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. एकदा का बाईचं मूल जरा गुळ जास्तच खायला लागलं, सगळ्याच्या ऐकण्यातला दृष्टांत आहे, पण अतिशय टचिंग आहे. एका बाईचं मूल जरा गुळ जास्त खायला लागलं, नाथ महाराजाकडे गेली, म्हणजे महाराज माझं पोरग गुळच खायला लागलो जास्त. नाथ महाराजांनी मस्तकावर हात ठेवला, म्हणजे जा बाई 8 दिवसांनी परत ये पुन्हा, मला सांग हे गुळ खायचं सोडून देईल, 8 दिवसांनी येऊन सांग मला सोडल्या म्हणून. ती बाई गेली. आता ते गुळ खायचं कमी नाही, ते ढेपच हाणायला लागलं. कमी नाही, उलट ढेपच हाणायला लागलं. ती बाई माघारी आली, म्हणली नाथ महाराज सारखे महाराजांना कसा आशीर्वाद दिला. ती बाई आली पळत माघारी 8 दिवसांनी, म्हणली महाराज ते तर ढेपच हाणायला लागले, आधी तर छटाकात पाकाच, आता अख्खी ढेप हाणायला लागले, असा कसा आशीर्वाद दिलाय. नाथ महाराज हसले, म्हणले बस बस बाई, काय खाली बस म्हणले. बसली बाई. पुन्हा त्या लेकराच्या मस्तकावर हात ठेवला, बाई जा म्हणले आता, पुन्हा 8 दिवसांनी. मग त्या पुढच्या 8 दिवसात नाथ महाराजांनी स्वतः गुळ खायचा सोडला. 8 दिवसांनी ती बाई आली, म्हणजे महाराज आता गुळ खायचा सोडला हो, तेव्हा आशीर्वाद दिला, आताही दिला, या आशीर्वादात काय चमत्कार होता. म्हणजे बाई ज्यावेळेस मी पहिला आशीर्वाद दिला तेव्हा मीच गुळ खायचा सोडला नाही, आता दुसरा आशीर्वाद दिला तेव्हा मी गुळ खायचा सोडला, तुझ्या पोराने सोडला. तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण परमार्थात दांभिकता नकोय. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ हा नाटक असतं, खोटं असतं, ढोंग असतं. परमार्थातलं ढोंग असतंय. बोलायचं एक, वागायचं एक, शास्त्रात आहे एक, सांगायचं एक, किंवा शास्त्रात आहे तेच सांगितलं ते आचरणात आणायचं नाही. हा दंभ आहे, हा घातक आहे. हित व्हावे, देव भेटा वाटताना हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. अहो, एकदा लक्ष्मी माता वैकुंठामध्ये भगवंताचे पाय दाबत बसली. वैकुंठामध्ये लक्ष्मी माता भगवंताचे पाय दाबत बसली. रोजचा नियम आपली माता, कारण लक्ष्मी मातेला जागाच चरणात आहे, पाय दाबत बसली. लक्ष्मी माता म्हटली, प्रभू नारायणा, एक विचारू का? म्हणले, विचार ना लक्ष्मी. म्हणले, देवा मला एक सांगा की या विश्वातली तुमची सर्वात आवडती वस्तू काय? नारायण म्हणाले, हे बघ लक्ष्मी, आज आपल्या थोडी गडबड आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुला 4-8 दिवसांनी निवांत देईल. आज जरा गडबड आहे. देवाला वाटलं बरं झालं आयती संधी चालून आली, कारण नारदाला फार गर्व झाला होता की या जगातला देवाचा सगळ्यात आवडता भक्त मीच आहे. योगाने एक 8 दिवसांनी नारद वैकुंठात गेले दरबारात भगवंताच्या, नारायण नारायण करत. देव म्हणाले, या महर्षी या. नारद महर्षी आले, बसले. आता नारद बसलेत, लक्ष्मी माता बसल्यात. पण येताना अशी गंमत झाली की कधी नाही तिथे महाद्वाराच्या दारात एक रजिस्टर ठेवलेलं होतं आणि त्या रजिस्टरमध्ये भक्तांची नावं लिहिलेली होती. नारदाला कुतूहल वाटलं की कधीच नाही आणि आज महाद्वारात रजिस्टर का दिसले? रजिस्टर म्हणजे मोठी होई, हे रजिस्टर का ठेवलंय? उघडून पाहिलं, त्यामध्ये भक्ताची यादी होती. मध्ये आल्यावर नारद देवाला म्हणले, देवा ठीक आहे आपला राम राम श्याम श्याम झाला, पण एक प्रश्न घोटाळला माझ्या मनात. म्हणले, काय? म्हणले, कधी नाही त्या दारात एक मला रजिस्टर दिसलं आणि त्या रजिस्टरमध्ये भक्ताची यादी आहे. रजिस्टरमध्ये भक्ताची यादी आहे आणि त्या यादीमध्ये नंबर 1 ला नारदाचं म्हणजे माझं नाव आहे आणि सगळ्यात शेवटी मारुतीचं नाव आहे. म्हणजे का बरं देवा? मारुती बऱ्यापैकी भक्त आहे तुमचा, त्याला निवड बढतीच पास केले 35%. सगळ्यात खाली घातलाय. उगा 4-5व्या नंबरला तर ठेवायचं ना, पण सगळ्यात खाली घातला म्हणले, बढती पास केलाय 35%. नारद फुगले, का नंबर 1 ला माझं नाव म्हणले, नारद शेवटी मारुती आहे. आता नारद बसलेच होते. म्हणजे नारदा, देवाने आपल्या कोपरीच्या बन्याच्या खिशात हात घातला. देवाला कोपरी बन्यान असतं. हात घातला, कोपरीच्या बन्याची एक डायरी काढली आणि नारदाच्या हातात दिली. म्हणजे नारद ही डायरी वाचा. नारदाने डायरी उघडली तर ते भक्ताची यादी आणि त्या डायरीमध्ये नंबर 1 ला मारुतीचं नाव, सगळ्या शेवटी नारद. म्हणजे देवा हा काय चमत्कार आहे? डायरी तर भक्तच, रजिस्टरमध्ये भक्तच, पण रजिस्टरमध्ये नंबर 1 ला माझं नाव म्हणले नारदाचं, शेवटी मारुती, आणि डायरीत नंबर 1 ला मारुती आणि शेवटी नारद. असं का देवा म्हणले? नारायण प्रभू म्हणतात, नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांचं नाव या डायरीत आहे आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. खर 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 नारदाची झाकच निघून गेली की नंबर 1 चा भक्त मी आहे हे समजून घेण्याची. नारदा, जे माझं ध्यान करतात त्यांची नाव बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, पण मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नावं या डायरीत आहेत आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे. मी रात्रंदिवस माझ्या मारुतीचं ध्यान करतो. तयाचे आम्ही करू ध्यान, ज्ञानोबा, तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. अरे मारुती माझा देव आहे, मी मारुतीचं ध्यान करतो. नारदाला सगळं कळालं, सांगायची गरज नाही लागली. नारद निघून गेले, अपमान झाला. चरणावर बसलेल्या लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं की प्रभूची, नारायणाची सगळ्यात या विश्वातली आवडती वस्तू आहे संत. मारुती संत होते.
नारायणाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू संत आहे. हे लक्ष्मी मातेला कळालं. पण बायकाची आशा मोठी खोटी असते. कोणत्या बायकोला वाटतं की माझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय वस्तू मीच आहे, असं आपल्या बायकाला वाटतं बरं का. असं नाही, पण वाटतं. बायकाची खोटी आशा असते. तिला वाटतं की माझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय वस्तू मीच आहे. लक्ष्मी म्हणते, अजून लक्ष्मीने आशा नाही सोडली. तिला वाटलं नंबर 2 ला तरी मी असेल. म्हणजे देवा, नंबर 1 ला तुमची या जगातली सगळ्यात प्रिय वस्तू आहे संत, मला कळालं. पण नंबर 2चं कोण आहे प्रिय? देव म्हणाले, या विश्वातील नंबर 2ची माझी सगळ्यात प्रिय वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. आणि नंबर 3 ला तू आहे म्हणले लक्ष्मी. आज जे गीता ज्ञानेश्वरीवर बोलतायत, गातीवर बोलतायत कीर्तनकार, प्रवचनकार, ते नारायणाचे या विश्वातील नंबर 2चे आवडती वस्तू आहे. नंबर 1 म्हणलं तरी चालतं, कारण संत वक्ते असतात. वक्ता संत असू शकतो. संत वक्ता असतोच, पण वक्ताही संत असू शकतो. वक्ताही संत असू शकतो. तात्पर्य थोडं वर जाऊन बोललं तर गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार प्रभू नारायणाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. सर्वात आवडती वस्तू आहे. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुन हा ठायवरी मी तया ते स्वे जिवारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. बरोबर आहे. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुना, जो माझा भक्त या मृत्यूलोकात माझ्या भक्ताला गीतेची मेजबानी खाऊ घालतो, त्याच्यासारखा या पृथ्वीवर माणूसच नाही म्हणले दुसरा. त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो, तो माझा प्राणप्रिय आहे. तात्पर्य भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार. कीर्तनकार, प्रवचनकार. काय महात्म्य, काय महात्म्य कीर्तनकार, प्रवचनकाराचं. कीर्तनकार, प्रवचनकार ही भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. पण सगळेच कीर्तनकार का? इथं ज्ञानोबारायांनी इथे ज्ञानबाची मेघ ठोकली. आपण म्हणतो ना ज्ञानबाची मेघ, इथं ज्ञानोबारायांनी एक मेघ ठोकली. कीर्तनकार, प्रवचनकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे, मान्य. पण सगळेच कीर्तनकार, प्रवचनकार भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे का? तर नाही. मग कोणता कीर्तनकार भगवंताची प्रिय वस्तू आहे? नरवारा लिहितात की मज ईश्वराच्या निलोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. जो ईश्वर प्राप्तीच्या लोभानच गीता सांगतो, पैशाच्या नाही. ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांगतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, तो कीर्तनकार माझी या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. तसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. जो गीतेचा पाऊस पाडतो माझ्या श्रोत्यावर फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, तो कीर्तनकार मला प्रिय आहे, प्राणप्रिय. सज्जनाच्या मेळापी, सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. गीतेचा वर्षाव करतो कीर्तनात, पण वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. देव भेटावे या उद्देशाने कीर्तन सांगतो, पैसा भेटावा या उद्देशाने नाही. तो मला प्राणप्रिय कीर्तनकार आहे. तसा कीर्तनकार माझी जगातली, विश्वातली सर्वात प्रिय वस्तू आहे. काय मोठं भाग्य कीर्तनकाराचं. जन्माचे फळ चकोरा का चंद्रो अंबारा, नाना नवघन मोईरा ओ देत पावे. आकाशात चंद्र उगवला आणि त्यातलं अमृत खायला मिळालं तर चकोर पक्षाचं जन्माचं सार्थक होतं. पाऊस पडला आणि मोरानं पिसारा फुलून तो नाचला की मोराच्या जन्माचं सार्थक होतं. तसं गीता ज्ञानेश्वरी कीर्तन भगवत प्राप्तीच्या उद्देशानंच केली. गीता ज्ञानेश्वरी सांगितली, कीर्तन भगवत प्राप्तीच्या उद्देशानंच सांगितलं तर त्या कीर्तनकाराच्या जीवनाचं सार्थक होतं. आणि त्याने कीर्तन जर पैशाच्या उद्देशाने सांगितलं तर त्याच्या जीवनाचं सार्थक होत नाही.
जन्माचे फळ चकोरा का चंद्रू आंबेरा नाना नवघन मयुरा ओ देत पावे. भक्ता गीतेसी भेटू करी आदरेसी तो देहापाठी मजसी एकच होय. बरोबर आहे. ऐका होई. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी तो तो देहापाठी मजसी एकच होय. जो कीर्तनकार, प्रवचनकार, जो वक्ता कीर्तन करतो, ज्ञानेश्वरी सांगतो, गीता सांगतो, अर्थात जो कीर्तनकार फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशानेच कीर्तन प्रवचन करतो, तो देह ठेवला की मुक्त होतो. पण जो पैशाच्या उद्देशाने कीर्तन करतो तो नरकाला जातो. मुक्त कीर्तन करून नरकाला जातो. त्या अधोगती नरकवास. तुका म्हणे दोन्ही नरका जाती. हो. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. जो कीर्तनकार पैशाच्या नाही भगवत प्राप्तीच्या उद्देशाने कीर्तन करतो, त्याने देह ठेवला की तो साक्षात पांडुरंग झाला, तो मुक्त झाला. ही ताकद कीर्तनाची आहे. पण आम्ही आभागे कीर्तनकार. महाराज बोलतात, ना तरी कल्पतरू तळवटी बैसोनी झुळीये पाडी गाठी मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. एक भिकारी कल्पतरू खाली बसलाय. ऊन पडले म्हणून ऊन उतराव म्हणून कल्पतरू खाली बसलाय. झाड लिंबाचं बाबळीचं नाही, कल्पतरूच आहे. भिकारी कल्पतरू खाली बसलाय. पण कल्पतरू त्याला माहित नाही, त्याचं महत्व माहित नाही. कल्पतरू तो असतो, तुम्ही कल्पावून त्यांनी द्यावं, पण त्या भिकाऱ्याला कल्पतरू माहित नाही, त्याचं महत्व माहित नाही. कल्पतरू खाली बसलाय आणि फाटक्या झुडीला गाठी मारतोय. ऊन उतरलं, पुढे भीक मागायला निघाला. तो भिकारी पुन्हा जन्म मरणाच्या किंवा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. कल्पतरू खाली बसलाय, त्याचं महत्व माहित नाही, फाटक्या जोडीला गाठी मारल्या, पुन्हा भीक मागायला निघाला. तो भिकारी पुन्हा गरिबीत किंवा दारिद्र्यात अडकला. तसं कीर्तन प्रवचन करून जे पुण्य मिळतं तो एक कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला म्हणावं की आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. हे कीर्तनानं मिळालेलं पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं. पण आम्ही या पुण्याला म्हणत नाहीत की आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. आम्ही या पुण्याला म्हणतो आम्हाला 10,000 दे, 20,000 दे, 25,000 दे. तो भिकारी गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. आम्ही कीर्तनकार जन्म मरण्याच्या दारिद्र्यात अडकतो. जन्म मरण्याच्या फेऱ्यात पुन्हा पडतो. दारी आलेला मोक्ष हाकलून देतो. शतकृते यजिजे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ती हे पापाची नव्हे. 100 यज्ञ करायचे, ते देवाच्या नावाने यज्ञ करायचा, 100 यज्ञ करायची, पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्याने पांडुरंग मागायच्या ऐवजी स्वर्ग मागायचा. नानाबारा म्हणतात हे पापच आहे. हे पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापा येजे, पापात्मक पापे नरका जायचे. जेने मज पाविजे ते हे शुद्ध पुण्य. 100 यज्ञ केलेत, देवाच्या नावाने केलेत, पुण्य मिळवले, देवाची प्राप्ती मागावी, ते शुद्ध पुण्य. पण 100 यज्ञ करून देवाच्या नावानं करून पुण्य मिळवले आणि पैसा मागितलाय, स्वर्ग मागितलाय, हे पाप आहे म्हणले. त्याला गोंडच नाव दिले पुण्यात्मक पाप. पापच, पण गोंडच नाव दिले पुण्यात्मक पाप. शतकृते यजिजे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ती हे पापच नव्हे. नीट ऐका होई. शतकृते यजिजे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ती हे पापच नव्हे. तसं मी म्हणतो, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिता ती 10,000 रुपये येते. आता पुण्य की निवृत्ती हे पापच नव्हे. पापच आहे. जय माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. नारायणाच्या नावाने पुण्य मिळवलं तर नारायणाचीच प्राप्ती मागावी, ते शुद्ध पुण्य. आणि नारायणाच्या नावाने पुण्य मिळवलं आणि स्वर्ग आणि पैसे मागितले तर ते सरळ पाप आहे. पण ते पुण्यात्मक पाप आहे. गोंडा शब्द दिला, पुण्यात्मक पाप आहे. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडूस होता त्या पुण्य असे म्हणतात जीवन तुटे. काय कठीण शब्द वापरलेत ज्ञानोबारांनी. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडूस होता त्या पुण्य असे म्हणतात जीवन तुटे. अरे म्हणजे तुमची जीभ झडून पडेल. कशाने?
की देवाच्या नावानं कीर्तन करायचं, देवाच्या नावानं प्रवचन करायचं, देवाच्या नावानं यज्ञ करायचा, देवाच्या नावानं पुण्य मिळायचं आणि त्या पुण्याने स्वर्ग किंवा पैसे मागायचे. याला कोणी पुण्य मिळेल तर त्या मनाची जीभ झडेल म्हणले. आणि मजाची माझी असता जेणे मी दूर होय पंडू सुता तया पुण्य असे म्हणता जीभ न तुटे काही. देवाच्या नावानं कीर्तन करायचं, कीर्तन करून देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्यानं देव मागायच्या ऐवजी 22,000 रुपये मागायचे. ज्ञानोबा म्हणतात हे पुण्य नाही. ज्ञानोबा म्हणतात हे पुण्य नाही, याला कोणी पुण्य म्हणेल त्याची जीभ झडेल म्हणले. हे पाप आहे म्हणले. कीर्तन करून पैसे घेतले हे पाप आहे, पण पुण्यात्मक पाप आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापे हे जे पापात्मक पापे नरका जायचे जेणे माते पाहिजे ते हे शुद्ध पुण्य. बघ एवढा देवदेव करून, एवढा परमार्थ करून, एवढी कीर्तन प्रवचन करून जर नरकाला जायची पाळी आहे, पुण्य करतो पण पापात्मक पुण्य करतोय, जे आम्हाला संसारात बांधतंय, काय करायचं असा परमार्थ करून? कशाकरता करायचं? कशाकरता करायचं? आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही व्यासपीठावर धर्म पांघरून अधर्म करतोय, आम्ही व्यासपीठावर सत्य पांघरून असत्य करतोय. आम्ही सत्य पांघरलंय तर सत्यच करावं, धर्म पांघरलंय धर्मच करावा, धर्म पांघरले धर्मच करावं. अर्थात व्यासपीठावर जे खरं बोलतंय ते आचरणात आणावं. बोले तैसा चाले त्याची वंदे न पावले. जे व्यासपीठावर बोलताय खरं ते आचरणात आणा. तुम्ही देव असता. जो बोलतो तसं वागतो तो देव असतो. आणि तुकोबार म्हणतात मी त्याचे चरण स्पर्श करील, त्याचे पाय वंदेन, त्याच्या मी पाया पडेल. बोले तैसा चाले त्याची वंदे न पावले. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही नित्य नामधारक बनावं. आम्ही जे बोलतो, जे सत्य बोलतो व्यासपीठावर तसं आम्ही वागत नाहीत. याचं कारण आमच्या मुखात नित्य नाम नाहीये. नाम ही एक अशी ताकद आहे, हरिनाम एक अशी ताकद आहे. तुमच्या मुखात जर नित्य नाम असेल, नित्य नाम असेल तर तुमच्या जीवनातून दुर्गुण पळून जातात, तुमच्या जीवनात सद्गुण वास करतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. ज्ञानोबा आहे. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हे सगळे सद्गुण अर्थात धर्म नामाच्या पोटी जन्म घेतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. नित्यमुखात नाम असेल तर जीवनात नीतिमूल्य असतात, धर्म असतो, सगळे सद्गुण असतात. हरिनामापासून दुर्गुण पळून जातात, जीवनात सद्गुण येतात. वातीपुढे तुम्ही वात लावली, अंधार पळून जातो. वातीपुढे पळे जैसे काळोखे. वात लावली, अंधार पळून जातो. नामस्मरणाने तुमच्या जीवनात विवेक येतो. सर्वेंद्रियाच्या अंगानी विवेक करी राबनी, साचचे करचरणी होती डोळे. सर्वेंद्रियाच्या अंगानी विवेक करी राबनी, साचचे करचरणी होती डोळे. तुम्ही नित्य नामधारक आहेत. तुमच्या जीवनात विवेक जागा होतो. विवेक जागा झाला की तुम्हाला हा संसार मातीमोल वाटतो. सार आसार कळतं. भगवान सार आहे, संसार आसार आहे, फलकट आहे. फलकट तो संसार, येत सार भगवान. नामस्मरणाने विवेक जागा होतो. विवेक झाला जागा की भगवान सार वाटतो, संसार धन दौलत आसार वाटते. आणि मग जे आसार आहे, जे नाशिवंत आहे, ते टाकून तुम्ही आपोआप जे अविनाशी भगवंत आहे त्याच्या मागे लागता. ज्ञानोबा गोड दृष्टांत देतात की विखे रांदिली रसस होय, ते जेवणारा ठावी होय, ते ताटाची सांडोनी जायची यापरी. एक मनुष्य जेवायला बसलाय आणि तोंडात घास घालणार तेवढ्यात कुणीतरी आलं म्हणल्यावर याच्यात विष घातले, खाऊ नको मरशील. तो मनुष्य ताटावून उठला, नुसता निघून गेला नाही, ते ताट उलथ पालथ केला, निघून गेला. ते ताटाची सांडोनी जायची यापरी. ताटावर बसलाय, तोंडात घास घालणार हे कळालं, तोंडात घास घालणार तेवढ्यात कळालं की यात विष घातलेलं आहे, मरशील, खाऊ नको. हे जेवण माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर तो मनुष्य ताट उलथ पालथ करून निघून जातो. तसं संसार माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर मनुष्य हा संसार त्या ताटासारखा उलथा पालथा करतो आणि निघून जातो.
विखे रांदिली रस सोय ते जेवणारा ठावी होय ते ताटाची सांडोनी जाय जिया परी तैसे संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विषानं भरले ताट आहे ते खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे. तसा संसारही माझ्यासाठी मारक आहे. संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. संसार मला पुन्हा पुन्हा मारतोय जन्मायला लावतोय. संसार अनित्य आहे त्याचा भाग्य म्हणून मी अनित्य आहे. ताटात विष आहे खाल्लं तर मी मरेल. संसार अनित्य आहे मी अनित्य हा मला मारतोय हे कळालं की तुम्ही संसार त्या ताटासारखा उलटा पालता करता आणि तुमच्या जीवनात लंडासारखं वैराग्य येतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे आणि मग जीवनात वैराग्य आलं की ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योगी जीव होते. सारासार कळालं की तुम्ही असार टाकून साराच्या मागे लागता आणि जीवनात वैराग्य येतं आणि वैराग्यानं देव भेटतो. आणि म्हणून नाम नित्य असू द्या. नित्यमुखात नाम आलं की विवेक जागा होतो आणि तुमच्या इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचचे करचरणी होती डोळे. हातापायाला प्रत्येक इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात आणि विवेक दुष्कृत्य टाळतात. इंद्रिय दुष्कर्म टाळतात. कशामुळे तर विवेकामुळे. नामानं विवेक जागा झाला. सगळ्या इंद्रियांना विवेकाचे डोळे फुटले. आता इंद्रियच कुकर्म करायचे टाळतात. ते कशामुळे झालं? विवेकामुळे. मग अखंड नामस्मरण असेल आणि विवेक जागा झाला तर तुमचा सारासार विचार जागा होतो. या नामस्मरणानं कीर्तनकाराला कळतं की पैसा नास काय, धन दौलत जमीन जायजा सगळं नास काय, अविनाशी आहे तो देव आहे आणि तो कीर्तनकार देवाच्या मागे लागतो. हे नासक जे आहे नाशवंती टाकून देतो. नासक टाकून देतो आणि अविनाशी देवाच्या मागे लागतो. कीर्तनकारला पैसा का घ्यावा वाटतं? त्याचा विवेक जागा नाही. त्याच्याजवळ सारासार विचार नाहीये. पण तो नित्य नामधारक जर असेल त्याचा विवेक जागा होईल. त्याला सारासार कळेल. प्रपंच नासका आहे आसार आहे. हे नासका आसार टाकेल आणि अविनाशी भगवंताच्या मागे लागेल. आणि नासक टाकलं आणि अविनाशी जे भगवंत पकडला त्याच्या जीवनात वैराग्य चालून येईल. वैराग्य आलं की तो व्यासपीठावर जे खरं बोलतोय तसं समाजात वागेल, ते आचरणात आणेल. व्यासपीठावर जे बोलतोय खरं तो आचरणात आणेल. आणि वक्ता जसं बोलतोय तसं वागू लागला. खरं बोलतं व्यासपीठावर ते खरं आपल्या जीवनात अनुकरू लागला की समाज त्या वक्ताच्या पायावर लोळतो. का? तर जो खरं बोलतो आणि त्या बोलल्यासारखं खरं वागतो तो देव असतो. एका क्षणात समाज सुधरेल. आणि म्हणून वक्ता कीर्तनकार नित्य नामधारक असावा. त्याने विवेक जागृती होईल, सारासार विचार येईल. सारासार विचारानं जीवनात वैराग्य येईल. वैराग्य आलं की जसं तुम्ही बोलतायत तसंच वागाल आणि मग इथं सफल होईल. बोले तैसा चाले त्याची वंदन पावले. आणि मग अशी जी वक्ते आहेत जे नित्य नामधारक आहेत, जीवनात विवेक जागा झालाय, वैराग्य आलंय, व्यासपीठावर जे खरं बोलतायत तसंच वागतायत, समाज त्यांचा दास बनेल. त्या वक्त्याच्या कीर्तनकारच्या शब्दाला समाज किंमत देईल, त्यांचा मान राखेल. तो कीर्तनकार सांगेल तसेच समाज वागेल आणि एका क्षणात समाज सुधरेल. आणि तेव्हा आमची कीर्तन प्रवचन सफल होतील. आमचा परमार्थ सफल होईल. आणि म्हणून आम्ही हजारो कीर्तन करतोय, पण कीर्तन करू नये. मी बोललो की कीर्तनानं समाज सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही. ही अवस्था का? तर आजचा कीर्तनकार, आजचा वक्ता विरक्त नाहीये, निष्प्रह नाहीये आणि तो जसा बोलतो तसा वागत नाहीये. मग त्याने नित्य नामधारक बनावं. ही नामाची जादू आहे. कीर्तनकार नित्य नामधारक जर बनला, नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे सदा नामघोष, रिकामा अर्धगडी राहू नको. कीर्तनकार जर नित्य नामधारक असेल, जीवनात विवेक येईल. विवेकाने सारासार विचार जागा होईल. सारासार विचार जागा झाला की आसार प्रपंच तो आपाप टाकेल. सार भगवंताच्या मागे लागेल. का? तर संसार मार्ग आहे. संसार अनित्य, तो मला मारतोय, अनेकदा मारले, जन्माला घातले. संसार अनित्य, त्याचा मी अंश आहे, पण मी अनित्य, संसार मला मारतोय. मग जो मारतोय त्याला टाकून देईल, म्हणजे मारत नाही त्याच्या मागे लागेल. संसार टाकेल, भगवंताच्या मागे लागेल. आणि भगवंताच्या मागे लागले
आसार टाकलं की वैराग्य आपोआप लांडासारखं तुमच्या जीवनात येतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य ज्याने ब्रह्मानंदायोगी जीव होते. आणि जीवनात वैराग्य आलं की सुजलाम सुफलाम. विवेक वैराग्य आलं की समाज तुमच्या पायावर लोळतो. का ते वैराग्य तुमच्या कृतीतून झळकतं. मी बोलो ना का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलनाचे. जमीन कसदार आहे कशी ओळखायची? त्यात उगलेल्या पिकावरून. लुसलुशीत पीक आहे, कसदार जमीन आहे. तुमच्या आचरणातून सद्गुण टपकतायत. अमानितम दंबितम हिंसा शांतीरार्जव हे सगळे गुण वसंडून वाहत आहेत. तुमच्या कृती ज्ञानी पुरुषासारख्या आहेत, आत्मज्ञानी पुरुषासारख्या आहेत. या विवेक वैराग्यानं, हे अमानितम दंबितम हिंसा या गोष्टीनं संत तुमचा दास बनतो. संत तुमच्या प्रत्येक शब्दाला मान देतो. तुम्ही सांगाल तसं संत, तुम्ही सांगाल तसं समाज ऐकतो. अर्थात कीर्तनकार सांगेल तसा समाज ऐकतो आणि समाजात बदल होतो, समाज सुधारतो. आणि तेव्हा आमची कीर्तनं सत्कारणी लागते. आणि म्हणून आम्ही कीर्तनकार आहोत. कीर्तन सत्कारणी लागावेत, याचा सदुपयोग व्हावा. कीर्तन केवळ कर्मणूकच ठरू नये, यासाठी कीर्तनकार नित्य नामधारक असावा. आपोआप तो जे बोलतो तसं वागेल, ही नामाची ताकद आहे. तो बोलतो तसा वागेलच, मुखात नित्य नाम असावं. आणि म्हणून कीर्तनकारांनी नित्य नामस्मरण करावं. विवेक वैराग्य येईल. वैराग्य आलं की जीवनात ही विरक्ती ओसंडून वाहेल. पैशाच्या कीर्तन करून पैसा घ्यावासा वाटणार नाही. धन दौलत आसार वाटेल, पैसा आसार वाटेल, सार भगवंत आवडेल. आणि जेव्हा तुम्ही आसार पैशाच्या मागे लागत नाहीत, तेव्हा समाजावर छाप पडेल की महाराज कीर्तन करतो पण रुपये घेत नाही, महाराज विरक्त आहे. आणि हे तुमचं आचरण, हे सद्गुण, ही विरक्ती समाजाला दिशा देईल. समाज तुमचं ऐकेल. तुमचा प्रत्येक शब्द समाजासाठी प्रमाण असेल. तुम्ही बोलाल ते खरं आहे असं समाज समजवेल. आणि तुम्ही सांगाल ते समाज ऐकेल, व्यसनं सोडून देईल, हरिकीर्तनात समाज येईल, भक्तीला लागेल, समाजाची सुधारणा होईल. सगळे भगवत प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतील. आणि मग तेव्हा बोले तैसा चाले, त्याची वंदीने पावले हे सफल होईल. आणि असा जो महात्मा आहे की जो व्यासपीठावर खरं बोलतो आणि खरं बोलून तसं वागतो, त्याची मी पावलं तर वंदीनच, असे तुकोबाराय म्हणतात. पण एवढंच नाही, अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की अंगे झाडीना अंगण त्याचे दास्यत्व करी. महाराज म्हणतात की जो बोले तैसा चाले असा वागतो, जे बोलतो खरं तसंच खरं वागतो, जे खरं बोललाय ते अनुकरणात आणतो, त्याचं मी माझ्या अंगानं अंगण झाडील, त्याचा मी दास बनेल. आणि पुढे तिसऱ्या चरणात म्हणतात त्याचा होईन किंकर, उभा ठाकेन जोडीने कर. बोले तैसा चाले अशा माणसाचं मी माझ्या अंगानं अंगण झाडील, त्याचा दास होईल, त्याचा मी किंकर होईल, त्याच्यापुढे मी हात जोडून उभा राहील. आणि असा जो महात्मा आहे, असा जो माणूस आहे की जो व्यासपीठावर किंवा कुठेही जीवनात, व्यासपीठच काय कुठेही जीवनात खरं बोलतो आणि ते खरं बोलवले आपल्या जीवनात अनुकरणात आणतो, त्याच्या चित्तात देव राहायला येतो. आणि त्या माणसाच्या ठिकाणी माझा भाव आहे, हे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे चित्ती देव, तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव. तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव. तात्पर्य महाराज म्हणतात की जो बोले तैसा चाले असा वागतो, तो साक्षात देव असतो. जो दैनंदिन जीवनात आणि व्यासपीठावर खरं बोलतो आणि जे खरं बोललाय ते आपल्या जीवनात अनुकरणात आणतो, तो देव असतो. का सत्य देव आहे आणि ती कृतीही देव आहे. सत्य देव आहे आणि सत्य कृतीही देव आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य देव आहे आणि सत्य कृतीही देव आहे. आणि म्हणजे सत्य बोलतो आणि त्या बोलण्यासारखं सत्य वागतो, ते करून दाखवतो, त्याच्या चित्तात देव राहायला येतो.
आणि त्याच्या ठिकाणी माझा भाव आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे चित्ती देव त्याचे चरणी माझा भाव. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. अभंग थोडा कडक वाणीत सोडवण्यात आलाय माझ्याकडून. काही कमी जास्त शब्द गेला असेल तर मला क्षमा करावी. मी तुमचा आहे, तुम्ही माझे. काही चूक भूल असेल माफ करावी. हे यामुळे बोलावं लागतंय मला की खरं सांगणं हे सतीचं वाण असते. खरं बोललं तर सख्याईला राग येतो, अशी म्हण आहे. खरं बोललं तर सख्याईला राग येतो. मी आज या कीर्तनातून खरं बोलले, त्यामुळे अनेक कीर्तन करायला माझा राग येईल. 1.5 दिवसात कुलं उसात काना बघून आले तिकट झाले असं काही मला म्हणते. पण बोलण्यामागं माझा कुठलाही वाईट हेतू नाही. बोलण्यामागं माझा कुठलाही वाईट हेतू नाही. एकच हेतू आहे, तुकोबारायची इच्छा पूर्ण व्हावी. तुकोबारायची इच्छा पूर्ण व्हावी. तुकोबारा आमचा बाप आहे. ज्ञानोबा तुकोबारा आमचे बाप आहेत. बापाची आज्ञा शीर्षावंद आहे. तुकोबाराय सांगतात ते ऐकावं. तुकोबाराय काय सांगतात? कीर्तन करून पैसे घेऊ नका. कीर्तन करून पैसे घेतले नरकाला जाताला वगैरे सगळं बोललो आपण. पण तुकोबारायची इच्छा आहे की तुम्ही कीर्तन करून पैसे घेऊ नयेत. आणि तुकोबाराय जर आमचे देव आहेत, तुकोबाराय आमचा बाप आहे, तर आम्ही तुकोबारायचं ऐकावं आणि खरोखरच कीर्तन करून पैसे घेऊ नयेत. त्यासाठी मी अनेक पर्याय सांगितलेत. यावर आपण बारकाईने विचार करावा. आणि म्हणून तुकोबाराय जे म्हणतायत की जो व्यासपीठावर खरं बोलतो आणि खरं बोलून ते खरं अनुकरणात आणतो, जसा बोलतो तसाच वागतो, जसा बोलतो तसाच चालतो, तो प्रत्यक्षात देव असतो. त्याच्या चित्तात देव वास करतो. त्याच्या चरणी माझा भाव आहे. आणि म्हणून हे मोठंपण तुम्ही आम्ही आपणाकडे घ्यावं. कीर्तन करून पैसा घेऊ नये. आम्ही व्यासपीठावर जे खरं बोलतो तेच खरं जीवनात अनुकरावं. जसं बोलतो तसं चालावं, जसं बोलतो तसं वागावं. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर हे माझं ऐकलं तर तुम्ही देव आहेत. तुमच्या चरणावर माझा भाव आहे. आणि मग आम्ही मोठेपणानं हे तुकोबारायचं ऐकावं. आणि मग महाराज म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदे न पावली. खरं बोलणं आणि खरं बोलून ते आचरणात आणणं, याला किती महत्व आहे पहा. ज्ञानोबा लिहितात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबा म्हणतात की मी माझ्या प्रत्येक अवतारात एकदाही खोटं बोललो नाही. सातत्यानं खरं बोललो. त्याचा फायदा काय? तर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी आली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माऊली म्हणतात मी सातत्यानं खरं बोललो आणि जे खरं बोललो तसं वागलो. त्याचा फायदा ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी आली. तुकोबाराय बोलतायत, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. जो सातत्यानं खरं बोलतो, सातत्यानं सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो, त्याला फुकटात पांडुरंगाची प्राप्ती होते. यावरून विचार करा हे 2 महासंत काय सांगतात. सत्य बोलणं, खरं बोलणं आणि तसं वागणं किती महत्वाचं आहे. याला तुकोबाराय म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदे न पावली. आणि म्हणून आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार सगळेच परमार्थिक दैनंदिन जीवनात व्यासपीठावर आम्ही कीर्तनकार, प्रवचनकारांना सत्य बोलावं. म्हणजे सत्य बोलतोय ते जीवनात अनुकरावं. जसं बोलतोय तसं वागावं. फायदा काय? जो जसं बोलतोय तसं वागतोय, अर्थात जो सत्य बोलतोय आणि सत्य बोलून सत्य वागतोय तो देव असतो. तुम्ही देव बनता. आणि तुकोबाराय
तुमचे चरण स्पर्श करतायत, इतके मोठे तुम्ही होत आहे. आणि म्हणून बोले तैसा चाले, त्याची वंदे न पावले. बोले तैसा चाले, त्याची वंदे न पावले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.